प्रियानो, आजचा आमचा विषय आहे की देवाचं नियमशास्त्र किती परिपूर्ण आहे प्रियानो. आज जेव्हा बंधूंनी गाणं म्हटलं की देवाचं वचन किती मधुर आहे, जेव्हा तुझं वचन आम्ही ऐकतोय, जेव्हा तुझं वचन आम्ही वाचतोय, जेव्हा तुझं वचन आम्ही बघतोय, जेव्हा शिकवतोय, गीतकार तिथं म्हणतात की माझ्या डोळ्यातून ते अश्रू येतात, कारण तुझ्या वचनाची मला तुलना कशाबरोबर करता येत नाही. जगातल्या धन संपत्ती बरोबर, जगातल्या सुखाबरोबर, जेव्हा लोक वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन वेगवेगळ्या पर्यटक स्थळात ते भेटी देतात, तिथं वेगवेगळ्या गोष्टी बघतात, त्या गोष्टीपेक्षा देवा की तुझं वचन इथं अमोल आहे, इथं मधुर आहे, मधापेक्षा एवढं गोड आहे की जेव्हा मी ते वचन बघतोय, जेव्हा ते वचन मी ऐकतोय, जेव्हा ते मी वचन वाचतोय, माझं हृदय आनंदानं भरून जातं, माझ्या हृदयातून माझ्या डोळ्यातून अश्रू येतात. प्रियानो, आज ही आमची साक्षी असली पाहिजे. जगातील प्रत्येक गोष्टीपेक्षा, जगातील धनापेक्षा, जगातील संपत्तीपेक्षा, जगातील कुठल्या पर्यटक स्थळापेक्षा आम्ही म्हटलं पाहिजे की देवा जेव्हा मी तुझं वचन वाचतोय, जेव्हा देवा तुझं वचन मी ऐकतोय, तेव्हा तुझं वचन मी शिकवते, माझं हृदय अंतःकरण आनंदानं भरून येते, माझ्या डोळ्यातून अश्रू येतात. ही आमची प्रत्येकाची साक्षी असली पाहिजे. प्रियानो, देवाच्या वचनाचा आम्ही सन्मान करणं, देवाच्या वचनाचा आम्ही गौरव करणं, देवाच्या वचनाचा आदर करणं ख्रिस्ती जीवनात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. प्रियानो, आम्हाला दुःख वाटते की जेव्हा लोक देवाच्या वचनाचा सन्मान करत नाहीत. घरामध्ये 5 लोक असतात, पण तुम्हाला सांगू द्या प्रियानो, 5 लोकांच्या घरामध्ये एकच बायबल असतं आणि एकच बायबल 5 लोक वापरतात. आमच्या घरामध्ये 5 लोक असताना आमच्या घरामध्ये 5 मोबाईल असतील, आमच्या घरामध्ये 4 गाड्या असतील, आमच्या घरामध्ये बुटाच्या जोडी, आमच्या घरामध्ये चपलाच्या जोडी वेगवेगळ्या असतील, परंतु दुःख वाटते ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये घरामध्ये एकच बायबल असतं. आमच्या घरामध्ये किती बायबल आहेत प्रियानो? आमच्या घरामध्ये माझं वैयक्तिक बायबल, माझ्या पत्नीचं वैयक्तिक बायबल, माझ्या लेकरांचं वैयक्तिक बायबल आज आहे काय? त्या देवाच्या वचनाला आम्ही एवढं किंमत देतोय काय, एवढं रिस्पेक्ट देतोय काय प्रियानो? वेगवेगळे गोष्टी वेगवेगळे पैसे देऊन, जास्त पैसे देऊन आम्ही विकत घेतोय, पण देवाचं वचन हे विकत घेण्यासाठी किंवा बायबल विकत घेण्यासाठी आमचं हृदय किती आहे प्रियानो? मला तुम्हाला सांगू द्या, जेव्हा देवाचं वचनाला आम्ही सन्मान देतोय, आज आम्ही बघणार आहोत की देवाच्या वचनाला आम्ही सन्मान दिल्यामुळं आम्ही कशा आशीर्वादित होणार, बंधनातून मुक्त काय होणार, देवाचा सेवक दावीद काय म्हणते देवाच्या वचनाबद्दल आज आम्ही जाणून घेणार आहोत प्रियानो. मला तुम्हाला एक साक्षी सांगू द्या. एक व्यक्ती आहे जो साऊथ मध्ये राहतो, तो काम करत होता, त्याला येशू ख्रिस्त माहीत नव्हता आणि येशू ख्रिस्त माहीत नव्हता, तेव्हा तो आपलं काम करत होता आणि काम करत असता प्रियानो गोळ्याने बिस्किट तो जाऊन गल्लोगल्ली विकायचा. एका व्यक्तीकडून तो गोळ्या बिस्किट घ्यायचा कारखान्यातून आणि गल्ली जाऊन, गावामध्ये जाऊन, खेड्यामध्ये जाऊन तो त्या गोळ्या बिस्किट तो विकत होता. आणि विकत असताना प्रियानो मला तुम्हाला सांगू द्या की त्याचा इन्कम कमी होता, त्याचं घर भाड्याचं होतं, एक मुलगी त्याला होती आणि त्याचा इन्कम कमी होता, परंतु जो महिन्यासाठी लागणारा खर्च मुलगीच्या शाळेसाठी असू दे, त्याच्यानंतर घराची भाडं भागण्यासाठी असू दे किंवा पोटाला जे काही खायला पाहिजे त्याच्यासाठी असू दे, तो खर्च जास्त होता आणि येणार इन्कम कमी होता. त्या भावानं मनात विचार केला की नाही, मी आता स्वतःचा व्यवसाय करतो, कारण मला याच्यातून येणारा प्रॉफिट कमी आहे. त्यानं काय केलं, तो गरीब होता, त्याच्यामुळे बँक त्याला लोन देत नव्हती प्रियानो. तो सावकारकडे गेला आणि 10% व्याजदराने त्याने कर्ज काढलं आणि आपल्या मशिनरी घेतल्या आणि त्याने व्यवसाय सुरू केला. आणि व्यवसाय सुरू केलेला असताना प्रियानो तो दिवस जायला लागले. त्याने एक चांगलं शोरूम टाकलं होतं, चांगल्या मशिनरी आणल्या होत्या, एक 5 लोक कामाला ठेवले होते आणि वेगवेगळे तो प्रोडक्ट काढून आपला व्यवसाय करत होता. त्याला येशू ख्रिस्त माहीत नव्हता, येशू ख्रिस्ताला त्यानं आपल्या जीवनामध्ये स्थान दिलं नव्हतं किंवा येशू ख्रिस्ताची त्याची ओळख नव्हती प्रियानो. आणि जेव्हा तो व्यवसाय असा करत असताना थोडे दिवस गेले स्वतःचा व्यवसाय सुरू करून प्रियानो, त्या धंद्यामध्ये तो लॉस गेला, त्या व्यवसायामध्ये तो लॉस गेला आणि लॉस गेल्यानंतर प्रियानो तो आपल्या डोक्याला हात लावून बसला, कारण जे सावकार आहेत ते या लागलेत महिन्याला आणि म्हणाले की जे पैसे दिले बाबा ते पैशाचं व्याज दे म्हणून त्याला त्रास द्यायला लागलेत. तो त्रस्त झाला. तो दररोज ते सावकाराचा फोन यायचा, त्याचा व्यक्ती कोणतं यायचा आणि दररोज तो त्रस्त व्हायचा आणि आतल्या त्याचं मन खायचं होतं प्रियानो. बायको घरातून डबा करून द्यायची, पण याचं मन रडायचं, याचं मन अस्वस्थ व्हायचं. ते लोक येतील, मला मारतील, माझ्या कुटुंबाला छळ करतील, माझा व्यवसाय ते मोडून टाकतील. त्याचं मन आतल्यात छळतो, आतल्यात दुःख होतं, तुझ्या मनात वेदना होते त्या प्रियानो. आणि तो दररोज प्रियानो त्याचं जीवन त्या चिंतेमध्ये दबून जायत होतं. जेव्हा तो घरी जायचा, घरी गेल्यानंतर रात्री वेळानं तो जायचा, त्याला झोप लागायची नाही. या कुशीहून त्या कुशीहून तो इकडं तिकडं आपलं कुशी बदलत होती, त्याला झोप लागत नव्हती. आणि प्रियानो तो रडायचा, एकटा असताना रडायचा. बायको त्याला विचारते, अहो का डबा खाला नाही? बायकोला काय सांगायचं नाही, हसत म्हणायचं नाही ग, वेळ मिळाला कामामुळे म्हणून खाला नाही. तिचं हृदय रडत होतं, तिचं हृदय देत होतं, आता माझं काय होणार, आता मी पैसे घेतल्यात, हे सावकार लोक मला सोडणार नाहीत, माझ्या कुटुंब
मला सोडणार नाहीत, माझं कुटुंब ते नाश करणार, माझ्या कुटुंबाचा छळ करतील, मला मारतील, माझा व्यवसाय ते नष्ट करून टाकतील. त्याचं हृदय रडत होतं. तो आतून आत दररोज रडायचा. जायचा बाथरूम मध्ये आंघोळ करायला बसला तिथं रडायचा, कामामध्ये जायचा एका कोपऱ्यात जायचा रडायचा. त्याचा व्यवसाय वाढत नव्हता, त्याचं हृदय रडत होतं. तो दररोज आक्रोश करत होता. डबा घेऊन जायचा पण खायचं नाही प्रियानो. आणि प्रियानो एक दिवस त्यानं ठरवलं की मी आणि माझं कुटुंब माझं जीवन संपून टाकणार, आमचं जीवन संपून टाकणार. जर मी एकटा मेलो तर माझ्या कुटुंबाला त्याचा त्रास होईल. आणि प्रियानो घडलेली साक्ष आहे, लक्ष देऊन ऐका प्रियानो. त्यानं विचार केला की मी जर एकटा मेलो तर माझ्या कुटुंबाला त्याचा त्रास होईल. त्यानं काय केलं, बाजारामध्ये गेला. बाजारामध्ये गेल्यानंतर तिथं रेड पॉइझन त्यानं विकत घेतलं. विकत घेतल्यानंतर तो म्हटला की मी आज जाणार आणि जेवणामध्ये ते रेड पॉइझन कालवून मी जेवणार, माझ्या मुलीला आणि माझ्या बायकोला खाया घालणार आणि मी मरून जाणार. त्याचं जीवन त्याच्या मनामध्ये त्यानं विचार केला. घरी लवकर गेला. बायको म्हणली अहो एवढ्या लवकर कसं आला असं तुम्ही? तो म्हटला नाही ग, जरा काम लवकर संपलं म्हणून आलेलो आहे. तो बसला आणि त्याच्या बायकोला म्हणलं जेवण चांगलं कर, चांगलं जेवण आज आपण करूया आणि आपण एन्जॉय करूया असं पत्नीला त्याने सांगितलं. बायको आज जेवण करायला गेली. हा बाहेरच्या खोलीमध्ये बसलेला होता. त्याच्या मनात विचार होता आजचा दिवस माझ्या कुटुंबाचा शेवटचा दिवस आहे. आजचा दिवस मी माझं कुटुंब आमचं जीवन जपणार आहे. माझी लहान मुलगी तिला अजून ते दिवस बघायला मिळाला नाही, जे थारून तिला बघायला मिळणार आहे. आज आमच्या कुटुंबाचा शेवटचा दिवस आहे. तो रडत होता, तो आक्रोश करत होता. आतल्या आत त्याचं हृदय रडत होतं प्रियानो. थोड्या वेळामध्ये शाळा त्या मुलगीची सुटली आणि सायंकाळी 5 वाजता ती मुलगी तिथून घरी आली. घरी आल्या पप्पाला तिनं बघितलं, तिला आनंद झाला. कारण पप्पा सकाळी लवकर कामाला जायचे, त्यांना लेटनं ते घरी येत होते. त्याच्यामुळे पप्पाला ती दररोज भेट नव्हती. पण पप्पाला समोर बघितल्यानंतर त्या चिमुकलीला एक चिवड्याच्या जीवाला आनंद झाला. आणि आनंद झाल्यानंतर पप्पाला जेव्हा तिनं बघितले प्रियानो, तिचं हृदय आनंदानं भरून आलं. भरून आणल्यानंतर पप्पाकडे गेले आणि पप्पा म्हणली पप्पा हे बुक आहे आणि हे बुक मला तुम्ही वाचून दाखवा. अंकलने आमच्या शाळेमध्ये दिले आणि म्हटले याच्यामध्ये छान छान गोष्टी आहेत, तुम्ही वाचा. लहान मुलगी होती, तिला वाचायला येत नव्हतं. तिनं बुक पप्पाला ते दिलं. पप्पा तिचे चिडलेत कारण त्याच्या मनामध्ये तो डिस्टर्ब होता. तिला चिडून मला हे जागा माझ्यासमोर जरा दूर हो, मी जरा विचार करायला लागलोय. आणि मग छोटीशी मुलगी हातामध्ये ते बुक घेऊन ती रडत आपल्या आईजवळ गेली. आणि गेल्या असताना तिच्या बाबाला वाईट वाटलं. आणि वाईट वाटल्यानंतर तिनं त्यानं आपल्या मुलगीला बोलून घेतलं आणि म्हणले बाळ इकडे मी तुला वाचून दाखव. त्यानं मनात विचार केला आज ही शेवटची इच्छा तर माझ्या पोरगीची पूर्ण करूया. कारण ती सारखी सांगायची पप्पा मला नवीन फ्रॉक आणा, पप्पा मला नवीन स्कूल बॅग आणा. त्या पोरगीला या माझ्या कर्जामुळे मी देऊ शकलो नाही, परंतु ही शेवटची इच्छा ती पूर्ण करतो. तिला मी वचन वाचून जे काय ते पुस्तक आहे ते पुस्तक मी तिला वाचून दाखवतो. म्हणून ते आण म्हणलेत बाळ. तिने ते पुस्तक घेतलं आणि ते वाचायला सुरुवात केली. उघडल्या असताना प्रियानो मला तुम्हाला सांगू द्या, ही घडलेली साक्ष आहे. देवाचं वचन प्रत्येकाचं जीवन बदलून टाकतं. मला तुम्हाला सांगू द्या की जेव्हा त्यानं ते पुस्तक उघडलं, ते नवा करार होता. उघडल्या योहान 14वा अध्याय 1 वचन त्याच्यामध्ये आलं. ते म्हटलं की आपलं मन तुम्ही अस्वस्थ करू नका, माझ्यावरती विश्वास ठेवा. योहान 14:14 देवाचं वचन तिथं सांगतंय की तुम्ही माझ्या नावात जे काय मागाल ते मी करीन. योहान 14:27 मध्ये वचन सांगतंय मी माझी शांती तुम्हाला देईन, जग देते तशी नाही. ही वचनं त्या भावाला स्पर्श केली करत गेली. तो वचन वाचत केला. जेवणाची त्याला भान नव्हती. बायको त्याला बोलते अहो ये जेवायला. ते मला थांब जरा मला वाचू दे, मला काहीतरी चांगलं वाटायलंय. ज्या भावाचं मन अस्वस्थ होतं योहान 14:1 प्रमाणे ते वचन त्याच्या जीवनामध्ये कार्य केलं. ते वचन त्याला स्पर्श केलं. जे मन त्याचं अस्वस्थ होतं त्या मनामध्ये योहान 14:27 प्रमाणे त्याच्या जीवनामध्ये शांती आली. आणि तो म्हणला हा खरोखरच काहीतरी वेगळा आहे. हे कोण आहे मला जाणून घ्यायचं आहे, मला समजून घ्यायचं आहे. मत्तेपासून त्यानं वाचायला सुरुवात केली. त्या कुटुंबाची त्या रात्री प्रभू येशू ख्रिस्तानं भेट गेली. त्या कुटुंबाचं जीवन बदललं, त्या भावाचं जीवन बदललं. आणि प्रियानो तिच्या मनात जो आत्महत्या करायचा विचार होता तो विचार निघून गेला. आणि निघून गेल्यानंतर त्यानं आपलं नव्यानं जीवन सुरू केलं. त्यानं म्हटलं की प्रभू मी माझं जीवन तुला समर्पित करतो. येशू मला तू माहीत झालायस, माझं जीवन तुला देतो. आणि प्रियानो दररोज तो प्रार्थना करायला लागला. दररोज देवाचं वचन वाचायला लागला. कामावर गेल्या असताना प्रार्थना करून त्यानं काम सुरू केलं. कामावर गेल्या असताना देवाचं वचन वाचून त्यानं सुरुवात केली. वाचायला लागला. एका पाळकान तो भेटला. त्या पाळकाच्या सांध्यामध्ये जाऊन त्यानं वचन वाचायला सुरुवात केली. पाळकाचं मार्गदर्शन घ्यायला त्यानं सुरुवात केली. आणि देवामध्ये वाढत गेला. प्रार्थना करायचा, वचन वाचायचा, प्रार्थना करायचा, वचन वाचायचा, देवामध्ये वाढत गेला. मला तुम्हाला सांगू द्या देवानं त्याच्या व्यवसायाला आशीर्वादित केलं. कर्ज त्याला 6 महिन्यामध्ये त्या भावानं फेडलं. तो आशीर्वादित झाला. व्यवसाय त्याचा जोरदारीने चालायला लागला. मला तुम्हाला सांगू द्या प्रियानो आज सुद्धा तो भाऊ साऊथ मध्ये आहे. तो आणि त्याचं कुटुंब
देवाची सेवा करताय आणि आपलं काम सुद्धा करताय. ओ देवाचं वचन प्रत्येकाचं जीवन बदलून टाकतं. देवाचं वचन प्रत्येकाचं जीवन स्थिर करतं. योहान 14:27 प्रमाणे परमेश्वर देवाचं वचन लोकांना शांती देतं. योहान 14:1 प्रमाणे परमेश्वरचं वचन लोकांचं मन झालेलं अस्वस्थ स्थिर करतं. देवाचं वचन एवढं सामर्थ्यवान आहे. देवाचं वचन एवढं प्रियानु, देवाचं वचन लोकांना उत्तेजन देणार आहे. हे देवाचं वचन आहे. हे देवाचं वचन आहे. आणि आज प्रभू हे देवाचं वचन आमच्याकडे असताना प्रियानु या देवाची वचनाची आम्हाला किंमत नाही. मला दुःख वाटतं जेव्हा लोकांना मी विचारतो की ब्रदर आज प्रार्थना केली काय, सिस्टर आज प्रार्थना केली काय, सांगतात होय ब्रदर प्रार्थना केली. सिस्टर ते सांगतात की प्रार्थना केली. काय वाचलं हो ब्रदर, काय वाचलं तुम्ही, सिस्टर काय वाचलं हो, काय सांगतात काय लक्षात नाही हो, काय वाचलं लक्षात नाही, काय वाचलं लक्षात नाही. दुःख वाटतं जेव्हा त्याच लोकांना विचारतो की 10 वर्षापूर्वी एखादा तू पिक्चर बघितला होतास आणि त्या पिक्चरमध्ये असा सीन होता आणि असा तो तिथं डायलॉग तो जो तिथं हिरो आहे तो बोलला होता असं सांगल्यानंतर ते लोक हा हा असं म्हणला होता. 10 वर्षापूर्वी बघितलेला पिक्चर लोकांच्या मनात राहते पण सकाळी देवाचं वचन वाचलं लोकांच्या लक्षात राहत नाही. प्रियानो ह्याच्यापेक्षा दुःखाची गोष्ट कुठली नाही. आज आम्ही देवाच्या सांध्यामध्ये बसत असताना ते देवाचं वचनाला आम्ही किती रिस्पेक्ट देतोय, ते देवाचं वचन आम्ही किती साठवते. प्रियानो आज देवाचं वचन प्रत्येकाला स्पर्श करणार आहे. मी माझ्या जीवनामध्ये देवाच्या वचनाला भरपूर सन्मान देतोय. मी माझ्या जीवनामध्ये या देवाचं वचन माझ्या हृदयात मी वागवतोय. मला आनंद झाला गेल्या आठवड्यामध्ये बंधू अनिकेत येऊन देवाचं वचन सांगितलं. त्याच्यानंतर बंधू वैभव आले होते, त्यांनी देवाचं वचन सांगितलं. त्याच्यानंतर आपले पियुष सांगतात. त्याच्यानंतर आपले जे आशिष आपले भाव आहेत आशिष कांबळे ते वचन सांगतात. तरुण लोक त्यावेळेला तरुण लोक देवाचं मनन करायला. त्याच्यानंतर एक आनंदाची गोष्ट मला खूप आवडली. आशिषची जे भाषा छोटा आहे पहिलीला आहे परंतु प्रियानो पूर्ण अध्याय तो अध्याय स्तोत्रसंहिता 121 स्तोत्रसंहिता 91 तोंड पाठ करून लहान मुलगा सांगत आहे. प्रियानो धन्यवाद त्याच्या आईसाठी, त्याचे बाबा असतील, त्यांची आजी असतील, देवाचं वचन त्या लेकराला शिकवत आहेत. प्रियानो हे देवाचं वचन किती गोड आहे, किती मधुर आहे. या प्रियानो आज आम्ही देवाच्या वचनाविषयी वाचूया की देवाचं वचन काय. होशे याचा 4था अध्याय आणि 6वं वचन काय सांगते. प्रियानो होशे याचा 4था अध्याय आणि 6वं वचन. ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. बस इथं वचन सांगते की ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश होतोय. परमेश्वर इथं म्हणतोय माझी लोक, जगातील लोकांविषयी तो सांगत नाही किंवा तो इतर लोकांविषयी बोलत नाही, माझ्या लोकांविषयी. ज्ञानाच्या अभावी देवाच्या वचनाचं ज्ञान नसल्यामुळं देवबाप इथं म्हणतोय होशिया 4:6 मध्ये माझ्या लोकांचा नाश व्हालाय, माझ्या लोकांचा नाश व्हालाय. प्रियानो आज जर आमच्या जीवनामध्ये जर आम्ही आजारामध्ये आहे, आज आमच्या जीवनामध्ये निराशा आहे, आज जर जीवनामध्ये आम्ही पापामध्ये जीवन जगत आहे, आज जर आमच्या जीवनामध्ये आमचा व्यवसाय आशीर्वादित होत नाही, मला तुम्हाला सांगू द्या की देवाचं वचनाचं ज्ञान आम्हाला नाही. मला तुम्हाला सांगू द्या की आम्हाला जाऊन सेवा करायची आहे, आम्हाला लोकांना डिलिव्हरन्स करायचं आहे, आम्हाला लोकांची भूतं काढायची आहेत, आम्हाला लोकांना प्रार्थना केली तर आजारातून मुक्त व्हायचं आहे. पण तू ज्या लोकांना देवाचं जर वचन माहीत नाही, जे लोकांचं हृदयामध्ये देवाचं वचन आहे, ते लोक प्रियानो मला तुम्हाला सांगू द्या की लोकांना बंधातून मुक्त करू शकत नाही. कारण मुक्त करणारं कुठल्या मनुष्याचे शब्द नाहीत, मुक्त करणारं कोण किती टॅलेंट आहेत म्हणून नाही, मुक्त करणारं किती माणूस कुठल्या भाषेमध्ये बोलते म्हणून नाही. प्रियानो मुक्त करणारं देवाचं वचन आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये लोक असू द्यात, कुठल्याही परिस्थितीमध्ये लोक असू द्यात, देवाचं वचन प्रत्येक मनुष्याला मुक्त करतं. देवाचं वचन प्रत्येक मनुष्याला मुक्त करतं. ते देवाचं वचन आज आमच्याकडे आहे काय. प्रियानो इथं वचन सांगते होशे 4:6 मध्ये ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश व्हालाय, ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश व्हालाय. प्रियानो आज देवाचं वचन आम्ही समजून घेतले काय, देवाच्या वचनाला आम्ही किती रिस्पेक्ट देतोय, देवाच्या वचनाचा आम्ही किती आदर देतोय की करतोय. प्रियानो आज आम्ही स्वतःला तपासूया. दावीद काय म्हणतोय आपण वाचा. स्तोत्रसंहिता 138 आणि 2 मध्ये दावीद देवाच्या वचनाविषयी काय म्हणतोय. प्रियानो वाचूया आपण. तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझी उपासना करीन. तुझ्या दयेमुळे व तुझ्या सत्यामुळे मी तुझ्या नावाचे उपकार स्मरण करीन, कारण तू आपल्या संपूर्ण नावाहून आपल्या वचनाची थोरवी वाढवली आहे. कारण दावीद म्हणतोय की देवा आपल्या संपूर्ण नावाहून तो आपल्या वचनाची थोरी वाढवली आहेस. म्हणजे मला तुम्हाला सांगू द्या प्रेम, देवाचं नाव जर इथं असेल तर देवाचं वचन इथं आहे. देवबाप स्वतः त्याच्या वचनाला एवढी किंमत देतोय, देवबाप स्वतः त्याच्या वचनाला एवढा आदर देतोय, तर आम्ही किती दिला पाहिजे. देवबाप म्हणतोय मी माझ्या नावापेक्षा माझ्या वचनाची मी थोरवी वाढवल्या, मी माझ्या नावापेक्षा माझं वचन मी उंच केलंय. देव जर या गोष्टी बोलतोय प्रियानू, देव जर स्वतःच्या वचनाला एवढा रिस्पेक्ट देतोय, एवढा किंमत देतोय, एवढी आदर त्याचा करतोय, तरी आज आम्ही देवाची ख्रिस्ती या नात्यानं
देवाची लोकरे या नात्यानं आम्ही देवाच्या वचनाचा किती सन्मान करतोय, आम्ही किती देवाच्या वचनाचा आदर देतोय. प्रियानो, दावीद म्हटला की देवा तुझ्या वचनाची तू तुझ्या नावापेक्षा थोरी वाढवल्यास. देव जर एवढा सन्मान करतोय, आज आम्ही काय करतोय? आम्हाला वचन किती पाठ आहेत, आम्ही प्रार्थना करत असताना वचन किती बोलतोय, आम्ही त्याच्यानंतर त्या वचनाचा आदर किती करतोय. आज ही तपासायची वेळ आहे. माझ्या हृदयामध्ये मी काय साठवलंय? नीतिसूत्र 7:1 जर वाचला तर वचन सांगते की माझ्या मुला माझी वचनं तू साठवून ठेव. माझ्या हृदयामध्ये मी किती वचनं साठवल्यात, माझ्या हृदयामध्ये किती वचन आहेत. कारण मला तुम्हाला सांगू दे, जर देवाची वचनं आमच्या जीवनामध्ये नाहीत, देवाची वचनं जर आम्ही प्रार्थना करता तर वापरत नाही, तर मला तुम्हाला सांगू द्या प्रार्थना पण कदाचित आमची मानवणार नाही. प्रियानो, प्रार्थना करत असताना देवाचं वचन जेव्हा आम्ही वापरतोय, कार्य केल्याशिवाय राहणार नाही. प्रियानो, तर वचन काय सांगतं? योहान याचा पहिला अध्याय 1 ते 4 वचन आपण वाचणार आहोत. योहान याचा पहिला अध्याय 1 ते 4 वचन. प्रारंभी शब्द होता आणि शब्द इथं वचन सांगते, योहान इथं म्हणतात की प्रारंभी शब्द होता, म्हणजे सुरुवातीला शब्द होता. उत्पत्तीच्या मध्ये पहिला अध्याय जेव्हा मी वाचतोय त्यावेळी वचन सांगते की देवाचा आत्मा त्याच्यावरती तळपत होता आणि शब्दाद्वारे देवानं आकाशपृथ्वी निर्माण केली. प्रारंभी शब्द होता, सुरुवातीला देवाचा शब्द होता. पुढे काय सांगताय? आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. वचन सांगते की शब्द देवासह होता आणि शब्द जर कोण असेल तो देव होता. पुढे काय सांगताय? तोच प्रारंभी देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्यापासून झाले नाही. शब्दापासून काही झालं नाही. शब्दापासून देवानं सुद्धा जेव्हा आकाश पृथ्वीची निर्माण केली, शब्द बोला. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, शब्द देही झाला, त्या शब्दानं आम्हामध्ये वास केली. शब्द प्रियानो तो प्रभू येशू ख्रिस्त होता, ते वचन होता. जर देव त्याच्या वचनाला एवढा सन्मान देतोय, जर देव त्याच्या वचनाचे एवढा आदर करतोय, आम्ही ख्रिस्ती या नात्यानं 5 वर्ष 10 वर्ष 20 वर्ष आम्ही ख्रिस्तामध्ये आम्ही किती सन्मान देतोय, आम्ही किती आदर करतोय. आम्ही प्रार्थनेला बसले असताना किती वचन वाचतोय. आमच्या बायबलला धूळ लागले, काय दुःख वाटते. प्रियानो, चर्चला सुद्धा लोक येताना बायबल घेऊन येत नाहीत. चर्चला येताना लोक मोबाईलमध्ये बायबल उघडतात. बायबल घेऊन यायचं, लोकांना त्याचा कंटाळा वाटतोय किंवा ओझं वाटते, बायबल घेऊन यायचं. माझ्या प्रियानो, असं करायचं नाही. आम्ही देवाचं वचन घेऊन जेव्हा जेव्हा इतर लोकांना देवाचं वचन देतोय, नवा करा जेव्हा आम्ही देतोय, त्यांना वाचा म्हणून ते लोक आनंद एवढा त्याच्याविषयी करतात, एवढा त्यांना त्याच्याविषयी रिस्पेक्ट वाटतोय. ते म्हणते जर आम्हाला स्वप्न पडली तर आम्ही हुशार ठेवू काय ब्रदर? आम्हाला जर स्वप्न वाईट पडली तर आम्ही ते आमच्या छातीला लिहू काय? ते आम्हाला वाईट स्वप्न पडली तर आम्ही डोक्यावर ठेवू काय? एवढी लोक, ज्या लोकांना इश्यू माहित नाही, आत्ता देवामध्ये आल्यात, एवढा रिस्पेक्ट करतात त्या देवाच्या वचनाचा. आम्ही देवामध्ये लीडर लोक सुद्धा असणार, आम्ही देवामध्ये ख्वायरची लीडर सुद्धा असणार, आम्ही देवामध्ये भरपूर वर्ष सुद्धा असणार, परंतु देवाच्या वचनाचा आदर किती आम्ही करतोय, देवाच्या वचनाचा आम्ही सन्मान किती करतोय. देवापिता म्हणतोय स्तोत्रसंहिता 138:2 मध्ये, मी माझ्या वचनाची माझ्या नावापेक्षा मी थोरी वाढवल्या. देव, सर्वसमर्थ देव, आकाश पृथ्वी निर्माण करता देव स्वतःच्या वचनाला जर एवढा रिस्पेक्ट देतोय, स्वतःच्या नावाच्या अपेक्षा आपल्या वचनाला एवढी किंमत देतोय, आम्ही किती देतोय प्रियानो? आम्ही किती देतोय? आम्ही किती देवाच्या वचनाचा आदर करतोय? आमच्या बायबलला धूळ लागत पडलेला आहे. वचन वाचत नाही. काय लोक वचन वाचत नाहीत. सकाळी उठल्यानंतर वचन वाचून तिचं मनन करत नाहीत. जातात, प्रार्थना करतात 5-10 मिनिटं आणि जाता जाता कॅलेंडर मधले एक वचन वाचतात आणि जातात. प्रियानो, जर तुमच्या हातामध्ये तलवार नसेल, तुम्ही लढाई कधी जिंकणार नाही. देवाचं वचन तलवार आहे. पुढे आम्ही बघत जाणार आहोत. प्रियानो, देवाच्या वचनाला रिस्पेक्ट द्यायला शिका, देवाच्या वचनाला किंमत द्यायला शिका, देवाचं वचन हृदयात साठवा, देवाचं वचन येता जाता बोलत राहा. देवाच्या वचनाशिवाय लोक बंधनातून मुक्त होणार नाहीत. देवाच्या वचनाशिवाय लोक आशीर्वादित होणार नाहीत. आशीर्वाद करणार देवाचं वचन आहे. कोणताही व्यक्ती नाही प्रियानो, कोणताही व्यक्ती नाही. देवाचं वचन लोकांना बंधनातून मुक्त करतं, देवाचं वचन लोकांना आशीर्वादित करतं, लोकांना देवाचं वचन आजारातून मुक्त करतो. जर देवाचं वचन तुमच्याकडे आहे तर प्रियानो, तुम्ही लोकांना डिलिव्हरन्स करणार, मुक्त करणार. पुढे वचन काय सांगते? पहिले योहान मध्ये पहिला अध्याय 14 वचन काय सांगते? 14 वचन योहान मध्ये पहिला अध्याय 14 वचन. थँक्यू फादर, थँक्यू जीसस. शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले, ते पित्यापासून झालेल्या एकुलते एकाचे गौरव असावे, असे अनुग्रह व सत्य यांनी परिपूर्ण होते. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. पण इथे देवाचे वचन सांगते की शब्द देही झाला.
तो शब्द जो प्रारंभी होता, ज्याने आकाश पृथ्वी निर्माण केली, मनुष्य नाच्याकडे चालाय. होशे 4 आणि 6 वचन आपण वाचल्याप्रमाणे ज्ञानाच्या अभावी जेव्हा मनुष्याचा नाश व्हालाय, देवाने म्हटलं तेच ज्ञान मी पाठवतो. ज्यांना ज्ञान नाही ना, मी ज्ञानच पाठवतो. प्रारंभी शब्द होता, ते शब्द देवासह होता, शब्द देव होता आणि त्या शब्दानं आम्हामध्ये वास केली. 2000 वर्षापूर्वी बेथलेम गावामध्ये येशू ख्रिस्त तो शब्द जन्माला आला आणि त्यानं प्रत्येक माणसाला पापातून मुक्त केलं, नाशातून मुक्त केलं. जे पिताबरोबर जे संबंध होते आदामाने जे तोडलं होतं, ह्यानं दुसऱ्या आदामाने ते जोडलं. प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्दानं आमच्यामध्ये वास केली. तो शब्द तो येशू ख्रिस्त आहे, ते वचन येशू ख्रिस्त आहे. आणि जर आमच्या जीवनामध्ये त्या पित्याचा गौरव आम्हाला बघायचा आहे, आमच्या कामामध्ये जर आम्हाला पित्याचा गौरव बघायचा आहे, आमच्या कुटुंबामध्ये आमच्या पित्याचा गौरव बघायचा आहे, आमच्या लेकराच्या जीवनामध्ये जर आम्हाला पित्याचा गौरव बघायचा आहे, जे काही तुम्ही करत आहात, मला तुम्हाला सांगू दे, जर तुमच्या जीवनामध्ये पित्याचा गौरव बघायचा आहे तर वचनाला रिस्पेक्ट द्यायला समजा, वचनाला किंमत द्यायला सुरुवात करा, वचनाचा आदर करा. प्रियानो, लोकांना जेव्हा सांगितलं ना, नवीन लोकांना वचन देते आम्ही कुठे ठेवू, मला वाईट वाटते. ख्रिस्ती लोक त्या बायबलकडे पाय करून सुद्धा बसतात. आम्ही किती किंमत देतोय प्रियानो. जगातील दुसरी जी लोक आहेत, ज्यांना त्यांच्या धर्मग्रंथ असतील त्याचा रिस्पेक्ट किती करतात प्रियानो. काय काय लोक त्याला चांगल्या कापडामध्ये बांधून, चांगल्या कापडामध्ये गुंडळून, चांगल्या एका उंच ठिकाणी ठेवतात, कुणाच्या हातून ते पडू नये. काय काय लोक त्याला हात लावायच्या अगोदर त्यांच्या धर्मग्रंथाला आंघोळ करतात आणि मग लावतात. एवढी त्यांची किंमत, एवढी रिस्पेक्ट त्यांना देतात. आमच्याकडे देवाचं परिपूर्ण वचन आहे, आमच्याकडे देवाचं महान वचन आहे. आम्ही किती किंमत देतोय प्रियानो, आम्ही किती रिस्पेक्ट देतोय. आम्हाला शिकायला पाहिजे, आम्हाला समजून घ्यायला पाहिजे. प्रभू म्हणतात होशे 4:6 मध्ये, ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकाचा नाश व्हालाय. कुणाचा नाश होऊ नये. मत्ती 8:14 मध्ये देवाचं वचन सांगतं, लहानातील एकाचाही नाश होणे देवाची इच्छा आहे. म्हणून आज देवा प्रत्येकाशी बोलताय. तुम्हाला बदलायचं आहे, स्वतःला तुझं जीवन बदलायचं आहे, तुझं कुटुंबाचं जीवन बदलायचं आहे, तुझ्या लेकरांचं जीवन बदलायचं आहे. लेकरं तुमची वचन पाठ करतात काय? लेकरं तुमची वचन वाचतात काय? पर्सनल प्रेम मध्ये तुम्ही एक वचन वाचताय, तुम्ही एक अध्याय वाचताय, किती अध्याय वाचताय, त्याच्या मनन किती करताय. आज आम्हाला स्वतःला बदलायचं आहे, स्वतः चेंज करून घ्यायचं आहे. जी लोक त्याच्या जीवनामध्ये देवाच्या वचनाला सन्मान देतील, जी लोक देवाच्या वचनाचा रिस्पेक्ट करतील, येशूच्या नावामध्ये ते आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाहीत. प्रियानो, देवाच्या वचनाला सन्मान द्या. वचन सांगते योहान 15:7 मध्ये, देवाचं वचन काय सांगते प्रियानो? योहान 15:7, माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. येशू ख्रिस्त तर म्हणतात, बाबांनो तुम्हाला काय पाहिजे मागायला. आम्हाला ही वचन फक्त माहित आहेत. मत्ती 7:7 मागा म्हणजे मिळेल. त्याच्यानंतर इर्मिया 33:3 तुम्हाला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. परमेश्वर इथं म्हणतोय, जर वचन माझे तुमच्यामध्ये राहाल तर तुम्ही जे काय मागाल ते मी करीन. जे काही मागा मी तुम्हाला देईन. पण देवा इथं कंडिशन देतात, माझी वचनं तुमच्यामध्ये राहिली तर. आज देवाची वचनं माझ्यामध्ये आहेत काय प्रियानो? देवाची वचनं, काही ठराविकच वचनं आम्हाला पाठ आहेत. योहान 14:14 किंवा मत्ती 7:7, इर्मिया 33:3 ठराविक वचनं पाठ आहेत प्रियानो. पण इतर वचनं आम्ही काय करतोय? इतर वचनाचं आम्ही काय करतोय प्रियानो? मला तुम्हाला एक साक्ष सांगू द्या. देवाचे महान सेवक आज साऊथ कोरियामध्ये काम करतात, सेवा करतात. त्याचं नाव तिचे प्रियानो साऊथ कोरियामध्ये रेनॉल्ड बॉन्के, पॉल एंगेचे म्हणून त्यांचं नाव आहे, जे साऊथ कोरियामध्ये सेवा करतात प्रियानो. आणि पॉल एंगेचे चर्चमध्ये सगळ्यात मोठं चर्च आहे, जगामध्ये सगळ्यात मोठं चर्च आहे. आणि पॉल एंगेचो जेव्हा एका ठिकाणी सेवा करायला गेले होते आणि सेवा करायला गेला असताना त्याच्या रूममध्ये, हॉटेलमध्ये ते थांबले होते. आणि थांबलेला असताना त्यांनी म्हणले थोडं विश्रांती घेतो म्हणून झोपल्यानंतर त्यांना झोप लागली. आणि झोप लागल्यानंतर प्रियानो AC त्यांनी सुरू केला होता. झोप लागली, त्यांना थंडी वाजायला लागली. तिने म्हणले थंडी का वाजायला लागल्या? मग तिने डोळे उघडून बघितले AC-कडे. AC नॉर्मल होता. AC पण नॉर्मल आहे, थंडी का वाजायला? तिने विचार करायला लागले. आणि विचार करत असताना तिने प्रियानो समोर बघितलं तर सैतान तिथं स्वतः येऊन उभा होता आणि पॉल एंगेचोला धमकावत होता. म्हणत होता, हे गाव तू सोडून जा, इथं तू आलायस वचन सांगायला, सोडून जा नाही तर मी तुला ठार करणार, या रूममधनं तू बाहेर जाणार नाही. पॉल एंगेचो आतल्यात घाबरले होते. त्यांना आता पळून जावं असं त्यांची परिस्थिती झाली होती आणि पळून जाण्यास ते उठत होते. एवढ्या देवाचा आत्मा त्याच्याशी बोलला, त्याला जर तुला हलवायचं आहे तर वचन बोल. पॉल एंगेचोने वचन बोलायला सुरुवात केली. त्याने सांगितलं की सैताना, लूक 10:19 प्रमाणे शक्तीवरती मला अधिकार आहे. रोम 16:20 प्रमाणे मी तुला पायाखाली तुडणार. देवाचं वचन मला सांगते आणि तू मला पायाखाली दिलेला आहेस. त्याच्यानंतर 1 पेत्र 5:8 वचन सांगते, सैताना आळो म्हणजे तुपासून पळून जाय. एक वचन बोलत असताना सैताना आतून घाबरत होता. वरून तो दाखवलाय, मी काय घाबरू नाही, काय रे वचन बोलतोयस, काय मी घाबरलाय? पण तो आतून घाबरत होता. जसं ते पॉल एंगेचो देवाचे सेवक वचन बोलायला लागलेत. बोलत असताना
असताना सैतान घाबरला आणि म्हणला, आता मी जातो, मला दुसरीकडे जायचं आहे, पण परत येणार आणि तुला सोडणार नाही, परत तुला ठार मारणार. म्हणून प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या की सैतान पळून गेला. पळून गेल्यानंतर पॉलेंकेचे जेव्हा संध्याकाळी मिटिंगला उभा राहिले, त्या गावाचं पूर्ण तारण झालं. त्या गावानं येशू ख्रिस्ताला आपलं जीवन दिले. प्रियानो, देव बाप एवढं महान कार्य करतोय, आम्ही देवाला किती जाणून घेतोय. वचन सैतानाला हरवते, ते वचन आम्हाला प्रियानो किती माहित आहे, हे सगळ्यात विचार आम्ही करणार. वचन जर आम्ही बघणार आहोत दाविदाच्या जीवनाविषयी, की दावीद देवाच्या वचनाविषयी किती रिस्पेक्ट देतोय, किती किंमत देतोय. स्तोत्र संहिता 119, 9 आणि 11 वचन. तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील, तुझ्या वचनानुसार तो राखण्याने. वचन इथं सांगते प्रियानो, स्तोत्र संहिता 119, 9 मध्ये, तरुण आपलं वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील. जे तरुणी आज बघत आहेत, ज्यांना आपलं वर्तनक्रम शुद्ध करायचं आहे. लोकांना वाटतंय की मी चांगलं जीवन जगावं, लोकांना वाटतंय की मी पाप करू नये, लोकांना वाटतंय की मी माझ्या कामाच्या ठिकाणी असताना, माझ्या कॉलेजमध्ये असताना, एज्युकेशन घेत असताना मी चांगलं जीवन जगावं असं लोकांना वाटत असते. परंतु या गोष्टी करत असताना सैतान प्रत्येक वेळी त्यांना मोहात टाकत असतोय, सैतान प्रत्येक वेळी त्यांना पापात टाकत असते. पण तिथं वचन सांगतंय, दावीद राजा म्हणतोय की देवा, स्तोत्र संहिता 119, 9 मध्ये, तरुणानं जर आपलं वर्तनक्रम शुद्ध राखायचं तर कशाने राखेल. इथं दावीद म्हणतोय की देवाच्या वचनानं. तरुणांनो, जे तरुणी बघत आहे, तुमचं वर्तनक्रम तुम्हाला शुद्ध करायचं आहे, देवाचं वचन आपल्या हृदयामध्ये साठवा. इतर गोष्टी, त्या गोष्टी साठवू नका. इथं दावीद राजा म्हणतोय, तरुणांनो, तुमचं वर्तनक्रम तुम्हाला शुद्ध करायचं आहे, आपल्या हृदयामध्ये देवाचं वचन तुम्ही साठवा. तरुणीला मला विचारायचं आहे, आज आमच्या हृदयामध्ये किती वचन आहेत प्रियानो, किती वचन आहेत, किती वचन आहेत. मला तुम्हाला विचारू द्या, आम्ही किती देवाचं वचन आमच्या हृदयामध्ये साठवलंय, किती वचन आमच्या हृदयामध्ये आहेत. तरुणाला आपला जीवनक्रम शुद्ध राखायचा आहे, देवाचं वचन आपल्या हृदयामध्ये साठवा. देवाचं वचन फक्त आपल्या स्टेटसवरती नको, देवाचं वचन फक्त आपल्या मोबाईलवरती नको, देवाचं वचन आपल्या हृदयामध्ये असलं पाहिजे. जर आमचा वर्तनक्रम आम्हाला शुद्ध राखायचा आहे, जाता येता आम्हाला आमचं जीवन देवाच्या आवडीचे जगायचं आहे, दररोज जर आम्हाला पवित्र जीवन जगायचं आहे, देवाचं वचन आमच्या हृदयामध्ये असलं पाहिजे. तरुणक्रम आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखेल. इथं दावीद म्हणते, देवाचं वचन त्याच्या हृदयात ठेवल्यामुळं. मोबाईलवरती फक्त नको प्रियानो, फक्त आमचा स्टेटस नको वचनाचा, आमच्या हृदयात देवाचं वचन आहे काय. दावीद म्हणतोय, अरे तुम्हाला शुद्ध राहायचं आहे, देवाचं वचन तुमच्या हृदयामध्ये तुम्ही साठवा. लहान मुलगा, त्या आपल्या आशीचा लहान मुलगा, त्याचा बहिणीचा मुलगा, तो भाचा, एक पूर्ण अध्याय ते पाठ करून सांगते प्रियानो, लहान मुलगा. आणि आज आम्हाला देवाची वचनं किती माहित आहेत, देवाच्या वचनाचं किती आम्ही अभ्यास करतोय, देवाचं वचनाचं किती मनन करतोय. तरुणांनो आणि तरुणींनो, या शेवटच्या काळामध्ये तुम्हाला बदलायचं आहे. या शेवटच्या काळामध्ये जर देवाचं आवडीचं जीवन जगायचं आहे, जर देवाने तुम्हाला वापरून घ्यावं तुमची इच्छा आहे, की देवानं जसं योसेफला आशीर्वादित केलं, शद्रक, मेशक, अबेदनेगो, दानियेलला ज्या रीतीनं देवाच्या राज्यासाठी त्याने वापरून घेतलं, जर तुमचं जीवन तुम्हाला आशीर्वाद व्हायचं बघायचं आहे, आपल्या जीवनामध्ये देवाचं वचन साठवून ठेवा. देवाच्या वचनात सन्मान द्या, देवाच्या वचनाचा आदर करा. तुमचं जीवन येशूच्या नावामध्ये आशीर्वाद झाल्याशिवाय तुम्ही बघणार नाही प्रियानो. नक्कीच देव तुम्हाला आशीर्वाद करणार. स्तोत्र संहिता 119, 9 प्रमाणे आपल्या हृदयामध्ये देवाचं वचन साठवा. 11 वचन काय सांगते प्रियानो, मी वाचे 11 वचन. मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे. दावीद म्हणतो की देवा, मी माझ्या हृदयात पाप करू नये म्हणून माझ्या हृदयात मी तुझं वचन साठवून ठेवलेलं आहे. स्तोत्र संहिता 119, 11 प्रमाणे जर आम्हाला पाप करायचं नाही, आमच्या हृदयात वचन साठवून ठेवायचं आहे. तरुण किंवा जे बहीण भाऊ बघत आहे, ते प्रत्येकाला मला तुम्हाला सांगू द्या, जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पापापासून दूर राहायचं आहे, जेव्हा कधी तुम्हाला वाटतंय, जेव्हा तुम्ही रोडवरती जाताय, जेव्हा कामाच्या ठिकाणी जाताय आणि तुम्हाला वाटतंय की माझ्या समोर एक पाप घडणार आहे, माझ्या मनात वाईट विचार यायला लागल्यात, मी एकटा घरामध्ये आहे आणि मला वाटतं की आता माझ्या हातून पाप करणार. स्तोत्र संहिता 119 आणि 11 लक्षात ठेवा की देवा, मी पाप करू नये म्हणून वचन माझ्या हृदयात मी साठवून ठेवलेलं आहे. देवा, मी पाप करू नये म्हणून वचन माझ्या हृदयात मी साठवून ठेवलेलं आहे. जे वचन तुम्ही बोलायला सुरुवात करणार, जे वचन तुम्ही प्रोक्लेम करायला सुरुवात करणार, पाप घेणारा सैतान तो सोडून जाणार, पाप हारणार, सैतान हारणार. वचन बोलायला सुरुवात करा, वचन प्रोक्लेम करायला सुरुवात करा. जेव्हा पापामध्ये सैतान तुम्हाला पाडायला प्रयत्न करेल, स्तोत्र संहिता 119, 11 म्हणा की देवा, मी पाप करू नये म्हणून राजा तुझं वचन माझ्या हृदयात मी साठवून ठेवलंय, माझ्या प्रभूचं वचन माझ्या हृदयात साठवून ठेवलंय. ज्या लोकांच्या हृदयात वचन आहे प्रियानो, पापापासून ते परावृत्त होणार, पाप त्यांचं काहीच करू शकत नाही. या आमच्या हृदयात आम्ही देवाचं वचन साठवूया. पुढे देवाचं वचन काय सांगते, स्तोत्र संहिता 119 आणि 48 वचन. तुझ्या आज्ञा मला प्रिय आहेत, म्हणून मी आपले हात उभारीन
आणि तुझ्या नियमाचे मनन करीन. प्रियानो, इथे दावीद म्हणतोय देवा, एक आम्ही जेव्हा प्रार्थनेला येतोय एकत्र स्तुत्याराधना करत असतोय, काय काय लोकांना हात करायला सुद्धा कंटाळा वाटते, हात वरती करायला आराधनेमध्ये कंटाळा वाटते. काय काय लोक प्रार्थना करत असताना हाताची घडी घालून प्रार्थना करतात, काय काय लोक प्रार्थना करत असताना खिशात हात घालून, काय काय पाठीमागा हात बांधून प्रार्थना करतात. दावीद म्हणतोय देवा, माझ्या बाप्पा, माझ्या राजा, तुझ्या आज्ञा मला प्रिय आहेत म्हणून मी माझे हात उभारतो. तुझ्या आज्ञा मला प्रिय आहेत राजा म्हणून मी माझा हात उंच करतो. आज ज्या ज्या लोकांना देवाच्या आज्ञा प्रिय आहेत, आराधना करत असताना, प्रार्थना करत असताना ऑटोमॅटिक त्यांचे हात उंच करणार, ऑटोमॅटिक ते हात उभा करणार की काय म्हणणार, देवा तुझ्या आज्ञा मला प्रिय आहेत. स्तोत्रसंहिता 119:48 प्रमाणे तुझ्या आज्ञा मला प्रिय आहेत म्हणून मी माझा हात उंच करतो, म्हणून मी माझा हात उंच करतो. मी तुला सन्मान देतो, मी तुला आदर देतो, मी तुला गौरव देतो. प्रियानू, दाविदासारखं आमचं हृदय आहे काय? दाविदासारखं आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टी भरल्यात काय? आम्ही म्हणतोय काय, देवा तुझ्या आज्ञा मला प्रिय आहे म्हणून मी माझे हात उंच करतो. दावीद इथं म्हणतोय देवा मला तुझ्या आज्ञा प्रिय आहेत, मी माझे हात उंच करतो, मी माझा हात उंच करतो, तुला गौरव देतो, तुला सन्मान देतो, तुला आदर देतो. दाविदासारखं बोलूया प्रियानू. दावीद त्याच्या जीवनामध्ये आशीर्वाद व्हायचं कारण दाविदाला देवाने सांगितलं माझ्या मनात सारखा मिळाला. दावीद मेनवाड्यात होता, देवाने त्याला उचलला आणि राजवाड्यात त्यानं बसवलं. दाविदानं स्तोत्रसंहितामध्ये भरपूर त्याने गीत लिहिलीत. कारण काय? तो म्हणतोय देवा माझ्या राजा तुझ्या आज्ञा मला प्रिय आहे. आई वडील माझ्या संगती नाहीत, मी त्या प्रिया माझ्या अरण्यामध्ये होतो, मी ते मेंढरात चालत असताना माझ्या संगती कोण नव्हतं, माझा बाबा संगती नव्हता, माझी आई संगती नव्हती, माझे भाऊ संगती नव्हत्यात. माझ्या राजा तू माझ्या संगती होतास, तुझ्या आज्ञा माझ्या संगती होत्या, त्या आज्ञा मला प्रिय आहेत म्हणून मी हात उंच करतो, म्हणून मी आराधना करतो, म्हणून मी तुला सन्मान देतो. दावीद देवाच्या मनासारखा होता. आज आम्हाला म्हणायचं देवाच्या मनासारखं व्हायचंय प्रियानू. जर देवाच्या मनासारखं व्हायचं आहे, या देवाच्या आज्ञाचा आम्ही सन्मान करूया, या देवाच्या आज्ञाचा आम्ही आदर करूया, या देवाच्या आज्ञाचा आम्ही गौरव करूया, आम्ही ते आमच्या हृदयात त्याला साठवूया, आमच्या हृदयामध्ये त्याला पूर्ण स्थान देऊया प्रियानू. अर्ध स्थान नाही, 10% नाही, 20% नाही, 50% नाही, या जीवन बदलूया. यामुळे देवा माझ्या हृदयात वचन साठवून ठेवलंय. स्तोत्रसंहिता 119:11 प्रमाणे मी पाप करू नये म्हणून जो वचन माझ्या हृदयात मी साठवून ठेवले, राजा जो वचन माझ्या हृदयात साठवून ठेवले. या आम्ही बदलूया प्रियानू. वेळ ख्रिस्ताची येण्याची ती जवळ आलेली आहे, कधीच सांगता येत नाही. ज्याच्या हृदयामध्ये देवाचं वचन आहे, पारमी शब्द होता, शब्द देही झाला, त्या शब्दानं आमच्यामध्ये वास केली. व ज्यांच्यामध्ये ते शब्द आहे, ते शब्द त्याच्यामध्ये असताना प्रियानो ते देवा संगती जातील. जेव्हा आम्ही जे काय मागू, योहान 15:7 प्रमाणे तुमचं मागणं काय देवा म्हणतोय, माघारे देईन मी तुम्हाला, परंतु माझी वचनं तुमच्यामध्ये आहेत काय? माझी वचनं तुमच्यामध्ये आहेत काय? जर माझी वचनं तुमच्यामध्ये आहेत, काही मागा. तुम्हाला वाटतं इम्पॉसिबल आहे, मिळणार नाही. मत्ते 19:26 मध्ये देवाचं वचन सांगतंय मनुष्याला जे काय अशक्य आहे देवाला सर्व काही शक्य आहे. काही असू दे प्रियानो, काही मागा, देवबाप करणं. पण तू कंडिशन सांगतोय मत्ते 15:7 योहान 15:7 प्रमाणे की माझं वचन तुमच्या हृदयात आहेत काय? आमचं वचन आमच्या हृदयात असतील. देवाच्या वचनाला जर आम्ही रिस्पेक्ट देतोय, किंमत देतोय, आदर देतोय, सन्मान करतोय, तुम्ही आशीर्वाद झाल्याशिवाय राहणार नाही. दावीद म्हटला राजा स्तोत्रसंहिता 119:48 प्रमाणे तुझी आज्ञा मला प्रिय आहे, माझे हात मी उंच करतो, तुला सन्मान देतो राजा, तुला आदर देतो. पुढे काय म्हणते प्रिया आपण वाचूया. स्तोत्रसंहिता 119 आणि 50 वचन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. दाविदाची साक्ष. दाविदाला शौलानं त्याला त्रास दिला, दाविदाला स्वतःच्या भावाने त्याला त्रास दिला, दाविदाला त्याचा मुलगा अबशालोमने त्याला त्रास दिला, तरी तो म्हणतोय देवा एवढं दुःख आलं राजा, एवढा त्रास झाला, स्वतःचा मुलगा विरोधक झाला. शौल तर काय परका होता, तो मला मारायला उठला होता, तो परका होता बाप्पा, परंतु माझा मुलगा अबशालोम माझा स्वतःचा मुलगा, मी स्वतः जन्म दिलेला, माझ्या विरुद्ध उठला. मी दुःखामध्ये आहे प्रभू, मी दुःखामध्ये आहे. परंतु तो म्हणतो इथं स्तोत्रसंहिता 119:50 मध्ये माझ्या दुःखात माझा अंत झाला असता, माझ्या दुःखात मी मेलो असतो. मला प्रियाने जेव्हा तुम्ही बघताय पेपरमध्ये असू दे, न्यूजमध्ये असू दे, की लोक आज आपलं जीवन संपत आहेत, लोक आज मरत आहेत त्याच्या दुःखामुळं. कुणाला पैशाचा प्रॉब्लेम असल्यामुळे दुःख आहेत, कुणाला मुलगा होत नाही म्हणून दुःख आहेत, कुणाला
आजारामध्ये म्हणून दुःखी आहे, कुणाला कुठल्या काय समस्या म्हणून दुःखी आहेत, कुणाचा व्यवसाय वाढत नाही म्हणून दुःखी आहेत, कुणाला मुलं होत नाहीत म्हणून दुःखी आहेत. इथे दावीद म्हटला, प्रभू माझ्या जीवनात सुद्धा दुःख होतं, जरी मी राजा असतो माझ्या जीवनात दुःख नव्हतं असं नाही प्रभू, माझ्या जीवनामध्ये सुद्धा दुःख होतं, परंतु एक प्लस पॉईंट माझ्याकडे मोठं आहे प्रभू, या जगामध्ये कुणाकडे नसेल, परंतु माझ्या जीवनामध्ये एक आहे, तुझं वचन. राजा तुझं वचन माझ्या जीवनात जे दुःख आहे त्या दुःखात मला उभारणी करतं, त्या दुःखात मला जीवन देतं. माझ्या विरुद्ध वागलेला माझा शौल असू दे, अबशालोम असू दे, माझ्या विरुद्ध ते शिमीने शिव्या शाप दिले असू दे, काही परिस्थिती आली राजा, मला दुःख झालं तरी मला एक आनंद आहे की तुझं वचन माझ्या दुःखात मला जीवन देतं. तेव्हा आमच्या जीवनामध्ये जेव्हा दुःख आम्हाला वाटतंय, जेव्हा आमच्या जीवनामध्ये लोकांना त्रास दिला म्हणून आम्हाला वाटतंय, आम्ही जेव्हा डोळं झाकतोय, त्या वचनाचं आम्ही मनन करतोय, त्या सांध्यामध्ये आम्ही जेव्हा जातोय, दुःख पळून जातं, दुःख घेऊन येणारा सैतान पळून जातो, तो हारतो. कारण देवाचं वचन स्तोत्रसंहिता 119:50 प्रमाणे दुःखामध्ये ते जीवन देतं, दुःखामध्ये जीवन देतो. आज तुम्ही दुःख आहे काय, मुलं होत नाही म्हणून दुःखी आहे काय, तुमचं काम तुमचा व्यवसाय वाढत नाही म्हणून दुःखी आहे काय, तुमचे काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये तुम्ही दुःखी आहे काय, तुमचा मुलगा व्यसन करतोय म्हणून दुःखी आहे काय, तुमचा मुलगा आज देवाकडे नाही म्हणून तुम्ही दुःखी आहे काय, तुमचा नवरा आज देवामध्ये नाही म्हणून तुम्ही दुःखी आहे काय. ओ प्रियाने दुःखी होऊ नका, दुःखी होऊ नका. सांगा देवा स्तोत्रसंहिता 119:50 प्रमाणे माझ्या दुःखात, माझ्या या दुःखात, माझ्या परिस्थितीत जो वचन मला जीवन देतं, जो वचन मला जीवन देतं, जो वचन मला जीवन देतं. जेव्हा आज आम्ही वचन कबूल करत असताना मला तुम्हाला सांगू द्या, प्रत्येक वांझपणाचा आत्मा प्रभू येशूच्या नावामध्ये निघून जाईल. प्रत्येक तुमच्या व्यवसायामध्ये, तुमच्या कामामध्ये जे तुम्हाला उन्नती नाही, प्रत्येक उन्नती घेऊन न येणार दुरात्म्याला आज निघून जाईल प्रभू येशूच्या नावामध्ये. वचन बोलायला सुरुवात करा, वचन प्रॉमिस प्रोक्लेम करायला सुरुवात करा. आशीर्वाद तुमची वाट बघत आहे. पुढे वचन काय सांगते आपण वाचा, स्तोत्रसंहिता 119:97 पासून आपण वाचा. स्तोत्रसंहिता 119:97 97 पासून. आहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे, दिवसभर मी त्याचे मनन करीतो. इथं म्हणतोय दावीद की देवा तुझं वचन, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे. गाणं गातोय, गीत गातोय. आज जगातील लोक आपल्या प्रियसीवरती गाणे लिहितात, आज जगातील लोक आपल्या प्रियकरावरती गाणे लिहितात. दावीद त्याच्या देवावरती, जो परमेश्वर ज्याने त्याला मेंढवाळ्यातून उभा केलं आणि राजवाड्यात त्यानं आणलं, टाकलेला होता, शून्य होता, उभा केलं, लिफ्टअप केलं त्याला, त्याच्याविषयी दावीद म्हणतोय देवा तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहेत. प्रभू या राजवाड्यात आलाय, हे सुंदर राजवाडा बांधलाय म्हणून प्रभू मला प्रिय वाटत नाही, माझे धन मला प्रिय वाटत नाही, माझं मोठं सैन्य नाही राजा मला प्रिय वाटत नाही, मी घातलेला पोशाख, मी माझ्या डोक्यावर ठेवलेला मुकुट मला प्रिय वाटत नाही. तुझं नियमशास्त्र मला प्रिय वाटते राजा, तुझं नियमशास्त्र मला प्रिय वाटतंय. तो परमेश्वराचे एवढं गुणगान गातोय, जे नियमशास्त्राविषयी गुणगान गातोय, म्हणतोय आहा जे नियमशास्त्र मला किती प्रिय आहेत. जगातील लाखो धनापेक्षा, जगातील लाखो संपत्तीपेक्षा, कुठल्या शत्रूवरती मी विजय मिळवला, कुठल्या शत्रूवरती मी विजय मिळवला असताना तरी सुद्धा या सगळ्या गोष्टीपेक्षा राजा तुझं वचन मला प्रिय आहे, तुझं नियमशास्त्र मला प्रिय आहे. हा मला प्रिय आहे. पुढे काय सांगते, काय म्हणते दावीद, तुझ्या आज्ञा मला आपल्या वैरापेक्षा अधिक सुज्ञ करतात. इथे दावीद म्हणतोय देवा तुझ्या आज्ञा माझ्या वैरापेक्षा मला अधिक सुज्ञ करतात. वैरी आता इथं लक्षात ठेवा, वैरी म्हणजे तुमचा पाहुणा, तुमची बायको, तुमची शेजारपाजारची लोक, तुमची नातेवाईक, यांना वैरी कधी पकडू नका. कधीच आमचा मनुष्य, कधीच आमचा शत्रू नाही. आमची लढाई रक्तमांसाबरोबर नाही, दुरात्म्याबरोबर आहे. दावीद इथं म्हणते देवा तुझी वचन, तुझी आज्ञा मला माझ्या वैरापेक्षा अधिक सुज्ञ करतात. राजा सैतान डाव मांडायला येतोय. देवाचे महान सेवक रेनॉल्ड बॉन्के आज आपल्यामध्ये नाहीत. मोठी सेवा त्यांनी साऊथ आफ्रिकेमध्ये केली की तिथं लोकांना त्यांनी बंधातून मुक्त केलं. मोठे मोठे मिरॅकल्स देवाने त्यांच्याकडून करून घेतलेत प्रियानो. आणि रेनॉल्ड बॉन्के सांगतात, ते म्हणतात की सैतान आमच्याबरोबर, ख्रिस्ती लोकांबरोबर एक बुद्धिबळ सारखा गेम खेळतोय ना, तशा रीतीने तो बसलेला आहे, चेस खेळतोय असा बसलेला आहे. आणि तो काय करतोय, जेव्हा एखादा समोर बसलेला व्यक्ती जेव्हा त्याच्याबरोबर स्वतःच्या मनाने जेव्हा तो खेळायला जातोय, सैतान त्याला 10 डावामध्ये हरून टाकणार. का? कारण त्याला आदामापासूनचा अनुभव आहे. आमचे जे आदाम होते तेव्हापासूनचा त्याला अनुभव आहे. सैतान लगेच त्याला हरून टाकणार, लगेच हरून टाकणार. रेनॉल्ड बॉन्के म्हणतात, ज्यांना देवाचे वचन माहित आहेत, जे देवाच्या आत्म्याने भरलेले आहेत, जेव्हा त्या आत्म्याने भरून त्या पटावरती ते खेळाबरोबर सैतानाबरोबर खेळाय बसणार, सैतानाला ते 2 डावामध्ये हरवणार. कारण परमेश्वर इथं म्हणतोय, दावीद इथं म्हणतोय की देवा तुझं वचन माझ्या वैरापेक्षा मला अधिक समंजस करतं, अधिक सुज्ञ करतो. सैतान कसा डाव मांडणार आहे, कसा माझ्या विरुद्ध येणार आहे, माझ्या मुलग्यापासून येणार आहे काय,
कुणापासून येणार आहे? मला माहित आहे प्रभू का तुझं वचन मला शान करतं, तुझं वचन मला ज्ञानी करतं. आज जर कुणाला वाटत आहे का मला ज्ञान बुद्धी नाही, आज जर कुणाला वाटत आहे का माझ्या कामामध्ये मी कसं काम करावं, मी कसा व्यवसाय करावा, मला ज्ञान बुद्धी नाही. जे लेकरं एज्युकेशन घेत आहेत त्यांना वाटते काय मी अभ्यास कसा करावा मला समजत नाही. माझ्या प्रियानो, माझ्या लेकरांनो, माझ्या बहिणींनो आणि माझ्या भावांनो आणि माझ्या तरुण आणि तरुणींनो, मला तुम्हाला सांगू द्या, दावीद इथं म्हणतोय स्तोत्रसंहिता 119:99 मध्ये, माझ्या वैरापेक्षा देवा तुझ्या वचन मला अधिक सुज्ञ करतात. न समजणारा दुरात्मा तुम्हाला पीडत आहे काय? तुम्हाला समजत नाही काय? निराश होऊ नका. वचन बोला की देवा तुझं वचन मला माझ्या वैरापेक्षा अधिक सुज्ञ करतात. तुझे नियमशास्त्र, तुझी आज्ञा मला सुज्ञ करतात. जेव्हा या गोष्टी तुम्ही बोलायला सुरुवात करणार, जे काय तुमच्या जीवनामध्ये तुला समजत नाही, समजायला सुरुवात होणार प्रियानो, समजायला सुरुवात होणार. तुम्ही आशीर्वादित होणार. तुमच्या मागण्या आणि कल्पनेपेक्षा देवा तुम्हाला मार्क जास्त देणार. पुढे वचन काय सांगते प्रियानो? कारण ते सदोदित माझ्या जवळच आहेत. दावीद इथं म्हणतोय देवा माझं सैन्य माझ्या जवळ आहे. देवा माझे जे सेनापती आहेत चांगले चांगले हुशार आहेत. एक सेनापती, एक माझा योद्धा 20 लोकांना 50 लोकांना मारतोय आणि प्रभू ते माझे लोक जवळ आहेत. परंतु दावीद म्हणतोय देवा या सगळ्यापेक्षा जे वचनाचं मी तुझं मनन करतोय, ज्या वचनाचं मी तुझं मनन करतोय त्या माझ्या सदोदित एव्हरीडे, एका दिवसासाठी नाही, 2 दिवसासाठी नाही, एका तासासाठी जेव्हा प्रार्थना करत असते त्यावेळेस नाही, देवा दररोज माझा जसा मंत्री असतो ना, मंत्री पण मला झोप आली म्हणून मी जेव्हा मंत्री म्हणते बाबा जा घरला, आता मला रेस्ट करायचं आहे, जेवायचं, जा. दावीद म्हणतोय ती सुद्धा जातात, माझी बायको सुद्धा जाते, माझी लेकरं सुद्धा जातात, परंतु राजा माझ्या बाप्पा जो वचन सदोदित माझ्या जवळच म्हणतोय तिथं ठामपणे सांगतोय माझ्या संगती जो वचन आहेत. प्रियानो आज आमच्या संगती आम्ही कुणाची अपेक्षा करावी? तो माझ्या संगती पाहिजे, ती माझ्या संगती पाहिजे, हा माझ्या संगती पाहिजे, याची अपेक्षा करावी का? मी म्हणते देवा कोणी असू दे नसू दे, वचन सदोदित माझ्या संगती आहे, सदोदित माझ्या जवळ आहे. कुठं जाऊ मी? अरण्यात गेलो तेव्हा तुझं वचन तिथं आहे. कुठं जाऊ? वेगळ्या राज्यात गेलो तिथं तू आहेस बाप्पा, वेगळ्या देशात गेलो तिथं तू आहेस बाप्पा, वेगळ्या गावात गेलो तिथं तू आहेस. तुझं वचन, तुझी आज्ञा माझ्या जवळ आहे. हे लोक कोण सांगू शकतात? जे पूर्ण कॉन्फिडन्सनं ज्यांच्या जवळ देवाचं वचन आहे, ज्यानं स्तोत्रसंहिता 119 आणि 11 प्रमाणे आपल्या हृदयात वचन साठवून ठेवल्यात, तोच सांगू शकते की देवा मी कुठेही जाऊ, माझ्या जवळ माझी बायको, माझा भाऊ, माझी आई, माझे नातेवाईक कोणी नसतील, पण तुझी आज्ञा सदोदित माझ्या जवळच आहेत, सदोदित माझ्या जवळच आहेत. आणि पाप करण्यापासून ती मला आवरून धरतात आणि माझ्या वैरापेक्षा मला अधिक सुज्ञ करतात, मला समजच करतात, काय बोलायचं काय नाही मला सगळं शिकवतात. देव बाप आज आमच्या संगती बोलताय प्रियानो, आमचं जीवन आम्ही बदलूया, या आमचं जीवन आम्ही बदलूया, देवाला आम्ही समर्पण करूया. पुढे काय वचन सांगते प्रियानो? पुढे आपण वचन वाचा 99. माझ्या सर्व शिक्षकापेक्षा मी अधिक समंजस आहे, कारण मी तुझ्या निर्बंधाचे मनन करीतो. दावीद तर म्हणतोय देवा माझे शिक्षक होते, जे मला शिकवलं लहानपणी असू दे, तरुणपणामध्ये असू दे, ज्या ज्या शिक्षकांनी मला शिकवलं, आता जेव्हा देवा तुझे नियमशास्त्राचं मी मनन करतोय, जेव्हा तुझे नियमशास्त्र मी वाचतोय, माझ्या शिक्षकापेक्षा सुद्धा मी समंजस आहेत. प्रियानो आम्हाला आनंद होतोय, आम्हाला देवाच्या या वचनाविषयीची आनंद होते प्रियानो, की जेव्हा इतर लोक जे भरपूर ज्ञानी आहेत, भरपूर देवाच्या सेवकाकडे, कदाचित देवाचे सेवक असे असतात की ते काही शिकले नसतील, कोण 4थी, कोण 5वी, कोण 10वी झालेले असे सुद्धा देवाचे सेवक आहेत, परंतु PhD झालेले लोक, पण तू डॉक्टर लोक, पण तू इंजिनियर लोक त्यांच्याकडे येतात आणि म्हणतात ब्रदर, पास्टर, देवाचे सेवक, माझ्यासाठी प्रार्थना करा, मला मार्गदर्शन करा, मला शिकवा, मी काय करावं काय नाही, मी हा व्यवसाय करू का नको, मी ती जागा घेऊ का नको, मी या गोष्टी करू का नको. लोक त्यांना येऊन विचारतात प्रियानो. कोण देवाचा सेवक एक साधा 10वी झालेला असेल, 12वी झाले असेल, 5वी झालेला असेल, त्यांना ते विचारतात. कारण मला तुम्हाला सांगू द्या, जगातलं ज्ञान देवानं मूर्खपणाचं ठेवलंय. देवा पितं म्हणतोय, दावीद इथं म्हणतोय की देवा तुझं वचन मला माझ्या शिक्षकापेक्षा अधिक समंजस करतं, अधिक मला ज्ञान आहे. मी शिकवते शिक्षकाला, जे मला शिकवत होते वचन मी वाचतोय, मनन करतोय, हृदयात साठवून ठेवलंय. आता मी त्यांना मार्गदर्शन करतोय, आता मी त्यांना शिकवते. त्याचं वचन मला सहाय्य करतं, मला समंजस करतं. पुढे काय सांगताय? वयोवृद्धापेक्षा मला अधिक कळते, कारण मी तुझे विधी पाळतो. इथं म्हणते की वयोवृद्धापेक्षा मला अधिक कळते. वयोवृद्ध आहेत आम्ही म्हणतोय, जे वयोवृद्ध आहेत त्यांना भरपूर अनुभव असते. दावीद इथं म्हणतात की देवा वयोवृद्धापेक्षा सुद्धा मला अधिक करते.
कारण त्यांना ज्ञानी कुणी केलं, दाविदाला शिकवलं कुणी, दाविदाला ज्ञानबुद्धी दिली कुणी? देवाच्या वचनानं. आज आम्हाला आमच्या जीवनामध्ये जेव्हा कुठल्या गोष्टीचा निर्णय घ्यायचा असेल, डिसिजन घ्यायचा असेल, आम्ही एका ज्ञानी माणसाला विचारत जातोय. जे बिझनेसमध्ये असतील, कुठल्या एज्युकेशनमध्ये असतील, तर आम्ही त्यांना विचारत जातोय, आम्ही मार्गदर्शन घ्यायला जातोय. काय लोक ते मोटिवेशनचं सेमिनार ते अटेंड करतात मोटिवेशन मिळण्यासाठी. मला तुम्हाला सांगू द्या प्रियानो, जगातल्या मोटिवेशन इकडं तिकडं जाण्यापेक्षा सगळ्यात मोठं मोटिवेशन करणारे देवाचं वचन आहे. सगळ्यात मोठं मोटिवेशन करणारे देवाचं वचन आहे. जेव्हा तुम्ही त्याचा अभ्यास करणार, जेव्हा त्याचं मनन करणार, जगातील सगळ्या ज्ञानी लोकांपेक्षा तुम्ही ज्ञानी होणार प्रियानो. याचं मनन करा, याचा अभ्यास करा. दावीद म्हटला, शिक्षकापेक्षा मी अधिक आहे, अधिक मला समजते, वयोवृद्धापेक्षा मला अधिक समजते. कारण बाप्पा तुझ्या वचनाचं मी मनन करतोय, राजा तुझं वचन माझ्या हृदयात मी साठवून ठेवले. आज आम्ही बोलू शकतो काय प्रियानो? आजही आम्ही साक्षी देऊ शकतो काय की देवा माझ्या हृदयात मी तुझं वचन साठवून ठेवले. देवा वयोवृद्धापेक्षा मला अधिक समजते, कारण तुझं वचन माझ्या हृदयात मी साठवून ठेवले. मला आनंद वाटतोय जेव्हा एक 10वी 12वी शिकलेला देवाचा सेवक असतोय, परंतु ज्ञानी लोकांना, PhD झालेला डॉक्टर, इंजिनियर लोकांना ते मार्गदर्शन करतात, ते सांगतात, त्यासाठी प्रार्थना करतात. मला आनंद होतोय. आणि प्रियानो, त्याच्यापेक्षा जास्त देवाला किती आनंद होत असतील. परमेश्वर आज प्रत्येकाशी बोलत आहे. परमेश्वर आज प्रत्येकाशी बोलत आहे प्रियानो. एक प्लंबर आहेत आणि देवाचे मानसेवक रेनॉल्ड बॉन्के एका ठिकाणी ते मीटिंग घेत असताना एका गावामध्ये त्या प्लंबरचं जीवन परिवर्तन झालं. येशूला तो ओळखत नव्हता. आणि प्रियानो, एका ठिकाणी तो काम करून संपत असताना त्या रोडवरती मीटिंग सुरू होती, ग्राउंडवरती. ते ग्राउंडवरती गेला आणि काय सुरू आहे म्हणून त्याने ऐकायला लागला. रेनॉल्ड बॉन्केने देवाचं वचन तिथं शिकवलं सगळ्या लोकांना. त्या मीटिंगमध्ये त्या भावानं आपलं जीवन दिलं प्रियानो. आणि जीवन दिलं असताना एक प्लंबर, एक साधा व्यक्ती, त्याला एवढी ज्ञानबुद्धी नव्हती, त्यावेळी त्याला हातामध्ये एक नवा करार मिळाला. आणि तो गेला आणि वचन त्यानं वाचायला सुरुवात केली. पूर्ण नवा करार वाचून झाला त्याचा. त्याच्यानंतर पूर्ण त्यानं बायबल घेतलं, ते बायबल त्यानं वाचायला सुरुवात केली. पूर्ण बायबल वाचलं. एकदा वाचलं, दोनदा वाचलं, तीनदा वाचलं, चारदा वाचलं, 20, 50, 60, 70, 100, 120, 140 आणि 150 वेळा त्यानं वचन वाचून काढलं प्रियानो. आपलं जीवन येशू ख्रिस्ताला त्यानं दिलं. आज एक प्लेंबर म्हणून ते व्यक्ती होता, एका मोठ्या कंपनीचा मोठा एक बॉस झाला आणि महिन्याचा तिचा इन्कम कोटी रुपीज झाला प्रियानो. देवाचं वचन प्रत्येकाला ज्ञानी करतं. प्लंबर साधा 100-200 रुपये मिळणारा एक साधं जीवन जगणारा, देवाचं वचन जेव्हा त्याच्याकडे आलं, देवाच्या वचनाचा त्यानं सन्मान केला, देवाच्या वचनाचं मनन त्यानं केलं, देवानं त्याला उंच केलं. देवानं त्याला उंच केलं. कारण अनुवाद 28:8 मध्ये, अनुवाद 28:13 मध्ये देवाचं वचन सांगते, मी तुम्हाला खाली नाही, मी तुम्हाला उंच ठेवीन, मी तुम्हाला शेपूट नाही, मी तुम्हाला मस्त करीन. कधी प्रियानो? जेव्हा देवाचं वचन आम्ही साठवतोय, जेव्हा देवाचं वचन आम्ही मनन करतोय, देवाचं वचन आम्ही पाळतोय. काही तुम्ही असा, तुम्ही काही असा, तुमच्या जीवनामध्ये काही तुम्हाला लोक ओळखत नसतील, 0 असा, या देवाचं वचन मनन करायला सुरुवात करा. ते देवाचं वचन हृदयात साठायला सुरुवात करा. देव बाप मान रीतीनं आशीर्वाद केल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही प्रियानो. या आज आमचं जीवन आम्ही बदलूया. पुढे देवाचं वचन काय सांगते प्रियानो? आपण वाचा स्तोत्रसंहिता 119 आणि 162 वचन. स्तोत्रसंहिता 119 आणि 62 वचन. मोठी लूट सापडलेल्या मनुष्याला जसा आनंद होतो, तसा तुझ्या वचनाविषयी मला आनंद होतो. दावीद इथं म्हणतोय, देवा मोठी लूट जेव्हा एखाद्याला सापडत्या, तशी जेव्हा एखाद्याला सापडल्यानंतर आनंद होतोय, तसा आनंद मला तुझ्या वचनाविषयी होते, तसा आनंद मला तुझ्या वचनाविषयी होते. आम्हाला आनंद होते माझा मुलगा झाला, आम्हाला आनंद झाला माझा पहिला पगार आला, आम्हाला आनंद होते माझा पगार वाढला, आम्हाला आनंद होते माझी ही प्रॉपर्टी झाली, आम्हाला आनंद होते ते झालं हे झालं. दावीद म्हणतोय, देवा या सगळ्या गोष्टीपेक्षा जेव्हा तुझं वचन माझ्याकडे येतंय, तुझं वचन जेव्हा मला प्राप्त होते, या सगळ्या गोष्टीपेक्षा मला आनंद होते. कारण त्याची नजर, त्याचं लक्ष त्या देवाकडे होतं प्रियानो. वचन जर आपण वाचलं प्रियानो, वचन काय सांगते? स्तोत्रसंहिता 119 आणि 27 वचन काय सांगते आपण बघूया. स्तोत्रसंहिता 119 आणि 127 वचन. स्तोत्रसंहिता 119 आणि 127 वचन. त्यामुळे मी तुझ्या आज्ञा सोन्यापेक्षा, बावनकशी सोन्यापेक्षा प्रिय मानतो. दावीद इथं म्हणतोय, देवा सोन्यापेक्षा 52 सोनं. आज आम्ही 24 कॅरेट इथं बघतोय, परंतु बायबल मध्ये लिहिले 52 सोनं. या सगळ्या गोष्टीपेक्षा देवा तुझं वचन, तुझी आज्ञा मी प्रिय मानतोय. दावीद एवढा देवाच्या वचनात सन्मान देतोय. आम्ही सोन्याला म्हणतोय किती 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 महाग आहे, किती महाग झालेला आहे आणि किती मौल्यवान आहे, हिरा किती मौल्यवान आहे. दावीद इथं म्हणतोय स्तोत्रसंहिता 119 127 मध्ये की देवा सोन्यापेक्षा, 52 सोन्यापेक्षा तुझ्या आज्ञा मला प्रिय आहे. 130 मध्ये काय सांगतंय? 130, तुझ्या वचनाच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो, त्याने भोळ्यांना ज्ञान प्राप्त होते. इथं म्हणतोय, देवा तुझ्या उलगड्याने
प्रकाश प्राप्त होतो. आज तुमच्या मनामध्ये तुम्हाला अंधार दिसायलाय काय, तुमच्या भविष्याविषयी तुम्हाला अंधार वाटायलाय काय, मी काय करू काय नाही याचा विचार तुम्ही करायलाय काय, माझ्या भविष्यामध्ये मला अंधकार आहे, माझ्या कामामध्ये अंधकार आहे, पुढे माझं भविष्य, माझ्या लेकरांचं भविष्य, या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये लॉकडाऊन झालं असताना या अंधकार मला दिसत आहे, माझं पुढं भविष्य मला काही दिसणं झालंय, टोटल मला अंधकार दिसत आहे. देवाचं वचन इथं सांगते स्तोत्रसंहिता 119-130 मध्ये की देवाचं वचन प्रकाश देतं, बोळ्यास ज्ञान देतं. तुम्ही तुमच्या भविष्याचा विचार करू नका, तुम्ही तुझ्या भविष्याचा विचार करू नका, देवाच्या वचनाचा आदर करा, देवाच्या वचनाचा सन्मान करा. वचन इथं सांगते स्तोत्रसंहिता 119-130 मध्ये देवाचं वचन प्रकाश देतं. तुमच्या भविष्याविषयी देवा तुम्हाला प्रकाश देईल. प्रियानो, काळजी करू नका, चिंता करू नका. देवाचं वचन सांगते प्रियानो, यशाया 49:16 मध्ये मी तुम्हाला तळ हातावर करून ठेवलेला आहे. काळजी करू नका. ज्या लोकांकडे देवाचं वचन आहे, देवाने त्यांच्यासाठी प्रकाश ठेवलेला आहे. प्रियानो, पुढे वचन काय सांगते आपण वाचूया. स्तोत्रसंहिता 119 आणि 165 वचन. तुझे नियमशास्त्र प्रिय मानणाऱ्यांना फार शांती असते, त्यांना अडखळण्याचे कारण पडणार नाही. आज जगामध्ये शांती नाही. आम्ही सुरुवातीला साक्षी ऐकल्याप्रमाणे त्या भावाच्या जीवनामध्ये शांती नव्हती, आत्महत्या करायच्या विचारामध्ये ते होता प्यानो. आणि योहान 14:27 मध्ये देवाचं वचन सांगते मी माझी शांती तुम्हाला देईन. इथे देवाचं वचन सांगते स्तोत्रसंहिता 119-165 मध्ये की देवाची आज्ञा पाळतात, नियम पाळतात, त्यांना फार शांती असते. थोडी शांती नाही, थोडी शांती नाही. इथं म्हणते दावीद जे देवाची आज्ञा पाळतात, नियम पाळतात, त्यांना फार शांती असते. कामावरून आल्यानंतर तुम्हाला वाटते का माझा बॉस चिडला म्हणून मी डिस्टर्ब झालेलो आहे, माझ्या कुटुंबामध्ये जी परिस्थिती सुरू आहे, माझा नवरा माझ्या विरुद्ध बोलतोय, माझी सासू माझ्या विरुद्ध बोलत्या म्हणून मी डिस्टर्ब झालोय, माझं मन अस्वस्थ झालंय. इथं देवाचं वचन सांगते स्तोत्रसंहिता 119-165 मध्ये जे देवाच्या वचनाकडे लक्ष लावतात, जे देवाचं वचन ऐकतात, जे देवाचं वचन मनन करतात, त्यांना फार शांती असते. आणि जेव्हा देवाची शांती त्यांना येईल, जी शांती कोणी भंग करणार नाही. प्रियानो, किती काही वादळ होते, किती काही लोक बोलतात, किती डिस्टर्बन्स होते, घरातली किती लोक नाव ठेवतात, शेजार पाजारची लोक किती नाव ठेवतात, ते माणूस कधीच ढळणार नाही, ती शांती कधी ढळणार नाही. कारण देवाचं वचन त्यानं हृदयामध्ये साठवले. ज्या लोकांना देवाचं वचन प्रिय आहे, दावीद इथं म्हणतोय स्तोत्रसंहिता 119-165 मध्ये देवा ज्या लोकांना तुझं वचन प्रिय आहे त्यांना फार शांती असते, फार शांती. काही होऊ दे, जगामध्ये परिस्थिती काय असू दे, जगाची उलटापालट होऊ दे, जे लोक देवाचं मनन करतात, देवाच्या वचनाचं मनन करतात, त्यांना फार शांती असणार. आज तुमचं मन अस्वस्थ झाले काय, योहान 14:1 प्रमाणे त्या पित्यावरती विश्वास ठेवा. प्रियानो, देव बाप तुम्हाला शांतीने भरताय. आपलं जीवन त्याला समर्पित करा, देवाचं वचनाचं मनन करा, देवाच्या वचनाचा आदर द्या. स्तोत्रसंहिता 119-165 प्रमाणे राजा जे वचनामध्ये जेव्हा मी मनन करतोय मला फार शांती असते. गल्ल्यात माझ्या समोर आला होता युद्ध करायला, माझे भाऊ घाबरले, शोल घाबरला, आणि जेव्हा त्याच्यानंतर मी त्या समोर गेलो, तुझं वचन मी पाळत होतो, माझ्या मनात शांती होती. कारण गल्ल्यातल्या बरोबर लढाई मी करणार नाही, माझा देव त्याच्याबरोबर लढाई करणार. आणि एवढा मोठा गल्ल्यात एवढी लोक त्याला घाबरत होती, इस्रायल लोक एवढे घाबरून त्याला पळत होती. राजाचं वचन पाळतोय, मनामध्ये शांती आहे, अस्वस्थ नाही, जाणार, उभा राहणार, एकच दगड मारणार, तू त्याला मारून टाकणार. आणि प्रियानो, दाविदाने ते केलं. शाऊल उठला होता भाला घेऊन मारायला, शोधत होता, देवा माझं मन मी अस्वस्थ होत नाही, माझ्या मनात जी शांती आहे, फार शांती आहे, त्याच्या वचनाचं मी मनन करतोय. माझा मुलगा अबशालोम माझ्या विरुद्ध उठलंय, राज्य काढून घेतलंय, मी आता पळून चाललोय. प्रभू मला काही फिकर नाही, मी काही घाबरत नाही, माझं मन मी अस्वस्थ करत नाही, कारण फार शांती माझ्या हृदयात आहे. जी फार शांती माझ्या हृदयात आहे, त्याचं वचन माझ्या हृदयात मी साठवलंय, त्या वचनाचं मी दिवसभर मनन करतोय. सदोदित मी कुठेही जाऊ, इस्रायलमध्ये असो, इस्रायलमध्ये मी पळून गेलेला असो, प्रभू तरी मला शांती आहे, का जो वचन सदोदित माझ्या जवळ आहे. आज आमची साक्ष आहे काय प्रियानो, या जगामध्ये आज परिस्थिती आहे, लोक अस्वस्थ झाल्यात, कामावरती पुढे काय होणार, इकॉनॉमिकल घसरत आहे, बँकाच्या परिस्थिती बदलत आहेत, त्याच्यानंतर लोकांचे जे फायनान्स आहे ते डाऊन होत आहेत, लोकांचं सेव्हिंग डाऊन होत आहे. या परिस्थितीमध्ये काय होणार, हे मन तुमचं अस्वस्थ झालंय काय, देवाचं वचनाचं मनन करा. देवाची फार शांती प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुमच्या जीवनामध्ये आता राज करेल. प्रत्येकाच्या जीवनामध्ये जे देवाचं वचन मनन करतील, येशूच्या नावामध्ये जगामध्ये परिस्थिती काय असू दे, त्याच्या जीवनामध्ये महान शांती. स्तोत्रसंहिता 119-165 प्रमाणे त्यांना फार शांती येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये त्यांना फार शांती प्राप्त होईल, फार शांती प्राप्त होईल, फार शांती प्राप्त होईल. आपलं जीवन देवाच्या वचनाकडे आम्ही लावूया. प्रियानो, देवाचं वचन पुढे काय सांगते आपण बघूया की देवाचं वचन आम्हाला काय करतंय. आम्हाला लोकांना आजारातून जाऊन मुक्त करायचं आहे,
लोकांना बंधनातून जाऊन मुक्त करायचं आहे. बंधूनं गाणं म्हणल्याप्रमाणे की देवा आमचं जीवन त्यासाठी वापरलं पाहिजे. आमच्या ज्ञानानं, आमच्या बुद्धीनं, आमच्या टॅलेंटनं लोकांचं जीवन आम्ही बदलू शकत नाही प्रियानो. देवाचं वचन लोकांचं जीवन बदलतंय. पुढे वचन काय सांगते आपण बघूया. स्तोत्रसंहिता 107:20. देवाचं वचन काय करते नोट डाऊन करून घ्या. जी वचनं तुम्हाला प्रियानो आज तुम्ही ऐकतात नोट डाऊन करून घ्या. तुम्ही स्वतः शिका, इतर लोकांना जाऊन शिकवा. वचन काय सांगतंय, देवाचं वचन आता काय करतंय. स्तोत्रसंहिता 107:20 वचनामध्ये तो आपले वचन पाठवून त्यास बरे करतो, नाशापासून त्यांचा बचाव करतो. कुठला माणूस, कुठला व्यक्ती कुणाला बरं करू शकत नाही, हील करू शकत नाही. देवाचं वचन सांगताय स्तोत्रसंहिता 107:20 प्रमाणे तो आपलं वचन पाठवून लोकांना आजारातून मुक्त करतोय. तो आपलं वचन पाठवून लोकांना नाशापासून वाचवतोय. तो आपलं वचन पाठवून लोकांचं जीवन बदलतोय. प्रियानो ते वचन आज आमच्याकडे आहे काय, लोकांना हील करायचं आहे. जे लोक आजारामध्ये आहेत, जखडलेला आजार आहे, वर्षानुवर्ष आजार आहे, प्रार्थना करायची आहे, लोकांना बंधनातून मुक्त व्हायचं आहे. वचन बोला, वचन प्रोक्लेम करा, वचन डिक्लेअर करा. जे वचन तुम्ही बोलणार बंधन तुटत जाणार. एक एक साखळ किती जोखड असू दे, सैतान किती जोखड गाठलेला असू दे, वचन बोलायला सुरुवात करा. वचन बोलायला सुरुवात करा, त्याचं जीवन बदलत राहणार. प्रियानो ते जीवन टोटली चेंज होणार. ते जे बंधनात आहे, ज्या सैतानाच्या बंधनात आहे, जे वचन तुम्ही बोलणार सैतान पळून जाणार. जेव्हा लोक आम्हाला फोन करतात की ब्रदर प्रार्थना करा, आमची मुलगी अशी करायला लागल्या, सैतानाचा त्रास तिला व्हायला लागलाय, आमचा मुलगा सैतानाच्या त्रासामध्ये, प्रार्थना करा. तिथं जायत नाही प्रियानो, आम्ही फोनवरती फक्त प्रार्थना करतोय. आम्ही कोण मोठा आहे म्हणून सांगत नाही प्रियानो, आम्ही काही लय ज्ञान आहे म्हणून नाही प्रियानो. ते लोक तिथं हील होतात, लोक बंधनातून मुक्त होतात, लोक सैतानाच्या बंधनातून मुक्त होतात. कशामुळं, देवाचं वचन त्याच्या जीवनामध्ये काम करतंय. आम्ही काय नाही, आम्ही शून्य आहे, आम्ही काय नाही. देवाचं वचन लोकांना बंधनातून मुक्त करतंय. देवाचं वचन लोकांना हील करतंय. देवाचं वचन लोकांना शांती देतंय. देवाचं वचन लोकांना आनंद देतंय. देवाचं वचन काम करतंय. वचन सांगतंय स्तोत्रसंहिता 107:20 प्रमाणे की देवा वचन पाठवून लोकांना आजारातून मुक्त करतोय, नाशातून मुक्त करतोय. प्रियानो एक भाव होते आणि प्रियानो के मोहन त्याचं नाव, आणि तो गुंड होता. आणि गुंड असताना मारामारी करायचा. आणि एक गल्ली तिची होती, दुसरी गल्लीमध्ये दुसरे गुंड होते. एकामेकाला एकाकडे येऊ द्यायचे नाहीत. जर कोण आलं तर एकामेकाला ते मारायचे, एकामेकावरती काट्या घेऊन जायचे, तलवार घेऊन जायचे होते आणि एकमेकाला मारायचे. एक दिवस काय झालं, हा के मोहन जो आहे तो चुकून त्यांच्या गल्लीमध्ये गेल्यानंतर ती लोक सगळे आलेत आणि ह्याला मारायला सुरुवात केली असताना ह्याच्याकडे पण हत्यार होतं. याने घेतलं आणि एका व्यक्तीला मारलं. त्याच्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये वार झालेत. प्रियानो झाल्यानंतर कुणीतरी कंप्लेंट केली, पोलीसची गाडी आली, त्या के मोहनला जेलमध्ये टाकलं. आणि टाकलं असताना त्याचे जे लोक सहकारी होते त्यांना आपण भाषेमध्ये म्हणते फंटर लोक त्याला भेटायला येत आणि म्हणलेत, काय दादा कसं वाटते जेलमध्ये. ते म्हणले, अरे काय रे जेलमध्ये कुणाला आनंद वाटतोय, जा मला भुका लागल्यात, खायला काहीतरी घेऊन ये जा. मग त्याचा एक तो सहकारी जातोय आणि तिथं नाश्ता घेऊन येतोय कागदात गुंडाळून, आणि मग तो खायला लागतोय. तुम्ही आता जावा तुम्ही, आणि तो जातात लोक त्याचे. त्याच्यानंतर तो नाश्ता त्या कागदातून तो खायत असतोय, पूर्ण खातोय. तो खाल्ल्यानंतर तो बघतोय तर त्याच्यामध्ये त्याला एक पान ते सापडतं, एक पेज असतं, आणि तो पेज घेतोय, ती वाचायला सुरुवात करतोय. वाचत असताना त्याला वेगळं काहीतरी वाटतंय. वाचतोय, पूर्ण वाचतोय, पूर्ण बोथ साईडला ते लिहिलं असते. तो पूर्ण वाचतोय. वाचल्यानंतर प्रियानो काही दिवसानंतर त्याचे वकील येतात, त्याची केस मिटते, त्याला सोडलं जातं. सोडल्यानंतर त्याचं मन अस्वस्थ होतं. जेलमध्ये त्यानं जे पेज त्यानं वाचलं होतं त्याची घडी घालून त्याने आपल्या खिशात ठेवली होती. आणि ज्या दिवशी त्यानं वाचलं त्या दिवशी त्याने निर्णय घेतला होता की जेव्हा मी या जेलच्या बाहेर पडेन, हे पेज कुठल्या पुस्तकाचं आहे मी शोधण्यासाठी सगळीकडे जाईन. मग तो बाहेर पडतोय, त्याला सोडण्यात येतं. आणि सोडण्यात आल्यानंतर प्रियानो ते पेज घेतो, आणि पेज घेतल्यानंतर प्रत्येक लायब्ररीमध्ये तो जातो. जे लायब्ररी त्याच्या घराजवळ असतात, गावाच्या बाहेर असतात, सगळीकडे जातोय. लोकांना विचारतोय, हे पेज तुमच्या कुठल्या पुस्तकाचं आहे काय. भरपूर ठिकाणी तो जातोय, पण लोकांना सांगता येत नाही. एका लायब्ररीमधून दुसऱ्या लायब्ररीमध्ये सगळीकडे जातोय. तो पेज कशाचं आहे, कुठलं पुस्तक आहे, तो लोकांना विचारतोय. लोक काय म्हणतात, नाही हो काय माहीत नाही आम्हाला, कसलं पेज आहे माहीत नाही हो, असं ते म्हणतात. प्रियानो मग तो थकून एका ठिकाणी बसलेला असतोय आणि समोर त्याला चर्च दिसते. तुम्ही ते चर्चमध्ये तर जाऊन बघूया त्यांचं कसलं पुस्तक त्याचं असते काय बघूया. तर तो जातोय, पाळक साहेब तिथं असतात. पाळक साहेब म्हणतात, पाळक साहेब हे पेज कसलं आहे, तुमचं काय आहे का, तुमचा धर्मग्रंथ त्याचं पेज आहे का, जरा बघा. ते म्हणतात बघूया इकडे. ते बघतात तर ते प्रियानो नवाकाराचं पेज असतं, जे नवाकारात फ्री ऑफ कॉस्ट वाटले जातात. गिडियन्स त्याचं काम करते. जगभरामध्ये भरपूर लोक त्याच्याद्वारे आशीर्वाद होत आहेत. जेव्हा ते पेज तो घेतो, ती पाळक घेतात, अरे हे पेज आमच्या नवाकाराचं आहे. तुम्हाला नवा करार म्हणजे काय. मग ते पाळक त्यांना सांगतात की बाबा नवा करार असा आहे, येशू ख्रिस्ताविषयी सगळं सांगतात. येशू ख्रिस्त आला, मेला तुमच्यासाठी, पुन्हा उठला, पुन्हा येणार आहे, सगळं सांगतात. तो बाबा म्हणते, मग मला पूर्ण जरा
वाचायला द्या, ते नवाकारा त्याला वाचायला देतात. ते नवाकारा घेतोय, वाचतोय, वाचायला सुरुवात करतोय, वाचत जातोय. मला तुम्हाला सांगू द्या प्रियानो, तो भाव एक गुंड होता, तो त्यावेळी आपलं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला देतोय. जो गुंड होता, मारामारी करायचा, लोकांचा जीव घ्यायचा, आज तो केमोहन देवाचा एक सेवक म्हणून तो काम करायलाय प्रियानो. एक पाळक म्हणून तो काम करायलाय. ज्या हाताद्वारे त्याने किती लोकांना मारलं, ज्या हाताद्वारे किती लोकांचे त्याने खून केलेत, आज त्याच हातात हे देवाचं जिवंत वचन घेऊन लोकांना तो जीवन शिकवत आहे. वचन लोकांचं जीवन परिवर्तन करतं, वचन लोकांना उभा करतं, कठीण झालेलं हृदय लोकांचं तोडतं देवाचं वचन. परंतु देवाचं वचन आज आम्हाला लोकांना सांगण्यासाठी पहिल्यांदा आमच्याकडे पाहिजे. ते वचन जर आमच्याकडे आहे, लोकांचं जीवन बदलणार. लोक इतर लोकांना मारणारी गुंड लोक आज पाळक म्हणून देवाची सेवा करायला लागल्यात. देवाचं वचन लोकांचं जीवन बदलून टाकतं, देवाचं वचन लोकांना बंधातून मुक्त टाकतं. हे वचन आज आमच्याकडे पाहिजे प्रियानो, हे वचन आमच्या हृदयात पाहिजे. हे वचन आज जगाला बदलणार आहे. पुढे देवाचं वचन काय सांगते आपण बघूया प्रियानो. स्तोत्रसंहिता 19:7 काय सांगते. स्तोत्रसंहिता 19:7. परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ती मनाची पुनर्जीवन करते. परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे, तो डोळ्यात समंजस करतो. इथं वचन सांगते स्तोत्रसंहिता 119:7 मध्ये, देवाचे वचन नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते जीवनाचं पुनर्जीवन करतं. आज जीवनामध्ये तुम्हाला वाटतंय काय, माझं जीवन संपलेलं आहे, माझ्या जीवनात काही अर्थ नाही, माझा नवरा माझ्याकडे डिवॉर्स मागा लागलाय, माझा नवरा म्हणतोय की नाही आता मला डिवॉर्स पाहिजे, मला नवरा माझा सोडून दुसऱ्या स्त्रीकडे गेलेला आहे, दुसऱ्या स्त्रीवर त्याने लग्न केलंय. आज तुम्ही मनात विचार करायला काय, मला आज कोणी नाही, मी आज आत्महत्या करणार आहे, माझं जीवन मी संपवणार आहे, मला काही आशा नाही, मला काही होप नाही, मला काही शांती नाही, माझे संगती माझे आई वडील नाहीत, मला सहाय्य करण्यासाठी कोणी नाही. आज तुम्ही निराश झालाय काय, माझ्या बहिणी माझ्या भावा तुला सांगू दे, निराश होऊ नको. देवाचं वचन स्तोत्रसंहिता 19:7 मध्ये देवाचं वचन सांगतं, देवाचं वचन पुनर्जीवन करतं. आज जीवन तुझं पडलेलं आहे काय, आज तुझं कुटुंब पडलेलं आहे काय, तुम्हाला सहाय्य करायला कोण नाही काय, तुम्हाला मदत करायला कोण नाही काय, निराश होऊ नका, निराश होऊ नका, आश्रू राहू नका. स्तोत्रसंहिता 19:7 प्रमाणे तुम्हा प्रत्येकाचं जीवन येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुनर्जीवन होणार. देवाच्या वचनावरती विश्वास ठेवा, देवाच्या वचनावरती विश्वास ठेवा, आपलं जीवन ख्रिस्ताला समर्पण करा. परमेश्वर आज प्रत्येकाचं जीवन बांधत आहे. आज परमेश्वर तुटलेल्या कुटुंबात जोडत आहे. जो नवरा तुम्हाला सोडून गेलेला आहे, या देवाच्या वचनाकडे विश्वास ठेवा, त्या देवाच्या वचनाकडे लक्ष लावा. सोडून गेला तुमचा नवरा, तुम्हाला पुन्हा येईल तर तुमच्या जीवनामध्ये पुन्हा येईल आणि तुमचं कुटुंब आशीर्वादित होईल, तुमचं कुटुंब आनंदामध्ये होईल. देवाचं वचन सांगतं देवाचं वचन सांगतं योहान 16:20 मध्ये, मी तुमचं दुःख आनंदामध्ये बदलीन, तुमचं दुःख आनंदामध्ये बदलीन. दुःखी होऊ नका, निराश होऊ नका. देव बाप म्हणतो योहान 16:20 मध्ये, मी तुमचं दुःख आनंदामध्ये बदलीन. तुमचं हरेक दुःख परमेश्वर आज आनंदामध्ये बदलला. प्यारो आपलं जीवन त्याला समर्पण करूया. सांगा देवा, स्तोत्रसंहिता 19:7 प्रमाणे जो वचन माझं पुनर्जीवन करतं, जो वचन माझं जीवन पुनर्जीवन करतं, मी विश्वास ठेवतो तो जीवन माझं जीवन तुझं वचन परमेश्वर बांधणार आहे. या आपलं जीवन परमेश्वर समर्पण करूया. वचन पुढे काय सांगतं, अनुवाद 28:1. थँक्यू जीसस. अनुवाद 28:1. तुझा देव परमेश्वर ह्याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ह्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील, तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रापेक्षा तुला उच्च करेल. पण ते वचन सांगते की जर आम्हाला आशीर्वाद व्हायचा आहे, अनुवाद 28 तुम्ही पूर्ण देवाचा प्रियानो. त्याच्यानंतर स्तोत्रसंहिता 119 हा पूर्ण देवाचा, जे तुम्हाला देवाच्या वचनाविषयी भरपूर जाणून घ्यायचं आहे. वेळेअभावी मी सांगत नाही प्रियानो, काही वचनं मी यातली सांगत नाही कारण भरपूर वेळ झालेला आहे. वचन इथंच सांगतंय स्तोत्रसंहिता अनुवाद 28:1 मध्ये की जर तुम्ही ते पूर्ण अध्याय वाचला प्रियानो, त्याच्यामध्ये आशीर्वाद आणि शापाविषयी लिहिलंय. आशीर्वादाची 14 वचनं आहेत आणि त्याच्यानंतर 54 ते 58 वचनं प्रियानो टोटल आहे. त्याच्यामध्ये 14 वचनं आशीर्वादाचे आहेत आणि बाकीची जी वचनं आहेत ती शापाविषयी लिहिली आहे. तर अनुवाद 28:1 मध्ये काय सांगतंय की जेव्हा तू माझी वचनं पाळशील, जेव्हा तू माझी आज्ञा पाळशील, तर मी तुला आशीर्वाद करीन. आज तुम्हाला जर आशीर्वाद पाहिजे प्रियानो, फक्त देवाच्या सेवकांनी प्रार्थना करून घेतली मग तुम्ही आशीर्वाद झाला म्हणून तुम्ही प्रियानो त्याच्यावरती तुम्ही तृप्त राहू नका. देवाचा सेवक जेव्हा आमच्यावरती प्रार्थना करतोय नक्कीच तुम्ही आशीर्वाद होणार प्रियानो. परंतु जर तुमचा आशीर्वाद जर तुम्हाला टिकवायचा आहे, वचन सांगते माझ्या आज्ञा पाळ, माझ्या आज्ञा पाळ, माझ्या आज्ञा पाळ. यहोशुवाला देव बाप म्हटला, यहोशुवा पहिला अध्याय जर तुम्ही वाचाल
की देव बाप म्हणतो यहोशूला की बाबा जर जसा मी मोशेबरोबर होतो तर तुला तुझ्याबरोबर मी राहायला पाहिजे. मोशेला सगळी लोक जशी घाबरत होती, आदर देत होती, मी तसा तुझ्याबरोबर राहिल्यानंतर तुला पण आदर मिळाला पाहिजे. तर यहोशू 1:5 देवाचं वचन सांगतं, ज्या आज्ञा मी तुला दिल्यात त्याचं मनन कर, सांभाळ, उद्या साठवून ठेव, उजवीकड डावीकडे वळू नको, तुझा मार्ग सुखाचा होईल. यहोशू 1:9 सांगते, घाबरू नको, खचू नको, हिंमत धर, जिथं जाशील मी ते सांगतील. देवबाप यहोशूशी बोलला. आमच्या जीवनामध्ये जर आशीर्वाद पाहिजे प्रियानो, जर अजून कितीतर सेवकांकडून तुम्ही प्रार्थना करून घेतल्यात पण तो आशीर्वाद तुम्हाला मिळाला नाही तर स्वतःला चेक करा. देवाचा तुम्ही नियम कुठे तर मोडत आहात काय, देवाच्या आज्ञा कुठे मोडत आहात काय. स्वतः अनुवाद 28:1 देवाचं वचन सांगते, जर तू माझ्या आज्ञा पाळशील तर तू आशीर्वाद होशील, जर माझ्या आज्ञाप्रमाणे तू चालशील तर तू आशीर्वाद होशील. घरात येशील आशीर्वाद होशील, बाहेर जाशील आशीर्वाद होशील, बाजारामध्ये जाशील आशीर्वाद होशील, कुठेही जा, शेतीवाडी जाशील तू आशीर्वाद होशील. तुझी टोपली तुझी त्याच्यानंतर तेलाची कुपी भरून जाईल, आशीर्वाद होईल. जर आशीर्वाद पाहिजे आहे अनुवाद 28:1 प्रमाणे देवाच्या आज्ञा पाळायला शिका, आशीर्वाद होशील. प्रियानो पुढे वचन काय सांगते आपण बघूया. देवाचं वचन काय आहे प्रियानो? इर्मया 23:29 वचन. इर्मया 23:29. थँक्यू फादर. परमेश्वर म्हणतो, माझे वचन अग्नीसारखे खडकाला फोडून तुकडे तुकडे करणाऱ्या हातोड्यासारखे नव्हे काय. देवाचं वचन सांगते, परमेश्वर म्हणतोय बाबांनो माझं वचन अग्नी आहे, अग्नी आहे. आज तुमच्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारची निराशा घेऊन आलेली आहे काय, त्या जळून जर टाकायचे प्रियानो देवाचं वचन वापरा, देवाचं वचन वापरा. देवाचे एक सेवक आहेत, देवाचं वचन भरपूर ते वापरतात, देवाचं वचनाचं भरपूर मनन करतात. त्याच्यानंतर त्यांच्याद्वारे भरपूर लोक देवाकडे आलीत, भरपूर लोकांनी ख्रिस्ताला समर्पण केलं. आणि असं असताना त्या गावच्या काही लोकांनी त्यांच्या विरुद्ध कारस्थान रचलं आणि म्हटलं की ह्याला आता आपल्याला मारून टाकायचं आहे. आणि मग तिने काय केलं, एका मांत्रिकाला बोलवलं. तो मांत्रिक काय करायचा, जादू टोना करून लोकांना मारून टाकायचा. मग त्याला बोलवलं, काही पैसे त्याला दिले, त्याने म्हटले की या व्यक्तीला तुला मारून टाकायचं आहे. मग तो मांत्रिक म्हणला ठीक आहे, आज रात्री त्याला मारून टाकणार, उद्या तुम्हाला दिसणार नाही. तो मांत्रिक कब्रस्तानमध्ये गेला, तिथं बसला, सगळी तो पूजा अर्चा करू लागला. त्याच्यानंतर त्यानं भूताला बोलवलं आणि म्हटलं जा, तो असाच व्यक्ती आहे, त्याला मारून यायचा आहे. ठीक आहे म्हणलं, ते नेहमीचं भूत होतं, यायचं लोकांना मारून टाकायचं. ठीक आहे म्हणलं जातो. ते भूत गेलं स्पीडनं, गेल्यानंतर ज्या स्पीडनं गेलं होतं त्याच्यापेक्षा डबल स्पीडनं परत आलं. ते मला अरे का आलंस, मारलंच काय त्याला. त्याला वाटलं आता मारलं, याला आनंद झाला आणि पैसे आपल्याला मिळणार. त्याला वाटतं अरे काय, ते भूताला म्हणला मारलंच काय. ते मला कुणाकडे मला पाठवलंस, कुणाकडे म्हणजे काय रे, ते व्यक्ती कर ज्याला महाराज आहे तुला. अरे कोण व्यक्ती आहे तो, कोण व्यक्ती आहे काय माहित आहे की कोण व्यक्ती आहे काय. आता जीवन देवाचा व्यक्ती आहे, येशूचा व्यक्ती आहे. जेव्हा मी त्याच्या घरात शिरत होतो तिच्या घराभोवती पूर्ण अग्नीनं तिच्या कव्हर केले, पूर्ण अग्नीनं. आणि मला तिथे एंट्री जायला येणार. अरे कुणाकडे पाठवलेस, परत त्याच्याकडे पाठवलेस, त्याला सोडून तुलाच मारेल. आणि ते भूत गेलं प्रियानो. हा घाबरला मांत्रिक, हा घाबरला आणि त्या गावातून तो गाव सोडून गेला, परत त्या गावात आला नाही. हा देवाचं सेवक, देवाचं वचनाचा सन्मान करणारा, देवाचं वचनाचा आदर करणारा, देवाचं वचन हृदयात साठवणारा, सैतानाला भूताला मारायला देवाचं वचन जे अग्नी आहे त्याच्या घराला, त्याच्या कुटुंबाला, त्याच्या येण्या जाण्याला ते कव्हर केलं होतं. तुमचं येणं जाणं जर आशीर्वाद व्हायला पाहिजे, या महामारीमध्ये तुम्हाला संरक्षण पाहिजे. या महामारीमध्ये आम्ही म्हणतोय की कुठलीही व्याधीची तमुजळ येणार नाही. जर यायची नाही आहे, देवाचं वचन तुम्हाला प्रत्येक गोष्टीपासून संरक्षण करतं. देवाचं वचन अग्नी आहे. जर ती अग्नी आज आमच्या जीवनामध्ये आहे, ते वचन जर आमच्यामध्ये आहे, काही होऊ दे, उलटा पालत होऊ दे, काही होणार नाही. कारण देवाचं वचन आमच्या जवळ आहे, ती अग्नी आमच्या जवळ आहे. आम्हाला, आमच्या कुटुंबाला, आमच्या लेकरांना ती खबर करणार. सैतान किती प्लॅन करू दे, आम्ही कधीच त्याच्यामध्ये पडणार नाही. कारण देव आमच्या सांगते प्रियानो. देवाचं वचन सांगते, देवाचं वचन हातोड आहे. देवाचं वचन तुम्ही लोकांना शिकवताय, सांगताय, परंतु ज्या प्रार्थना तुम्ही करताय लोक बदलणं झाल्यात. वचन वापरायला सुरुवात करा, वचन वापरायला सुरुवात करा. तुमच्या नवरात्री प्रार्थना करायलाय, बदलणं झालाय, व्यसन करतोय, सोडणं झालाय. मुलगा तुमचा बदलण झालाय, व्यसन करतोय, सोडून झाल्या. तुमची सासू, तुमची सून आणि कुणी असू दे, तुमचे नातेवाईक कुणी असू दे, तुमचा भाऊ असू दे, तुमची आई असू दे, तुमच्यानंतर भावाची बायको असू दे, कुणी जी बदलणं झाल्यात, वचन वापरायला सुरुवात करा, वचन वापरायला सुरुवात करा, वचन वापरायला सुरुवात करा. प्रेरणू माझ्या जीवनामध्ये साक्ष आहे. मी 22 वर्ष देवामध्ये असताना 20 वर्ष झालं प्रियानो, मी दररोज गुरुवारी रात्री उपास प्रार्थना करतोय. पूर्ण कुटुंबाचे आमचे जे लोक आहेत प्रत्येकाची नावं घेऊन आणि प्रत्येकाच्या नावासाठी एक एक वचन देवानं मला दिलंय, त्याच्यावरती हात ठेवते आणि मी प्रार्थना करतोय. मी बघत आहे देवबाप त्यांचं जीवन बदलत आहे. आमच्या बहिणी, जे आमची बहीण कगनोळी या ठिकाणी राहते प्रियानो, तिच्या पूर्ण लेकराने जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला दिलं प्रियानो. जे पूर्ण लेकरं ते देवाकडे आलेत आणि आज ते आशीर्वादित आहेत प्रियानो. आमचं जीवन बदलणार. त्याच्यानंतर आमची दुसरी बहीण राजापूर
राजपुरीमध्ये राहते ती सुद्धा देवामध्ये आली. आम्ही जे प्रार्थना करणार, प्रार्थना कधीच तुच्छ मानणार नाहीत. लोकांच्या जर जोखड्या आपल्याला तोडायच्या आहेत, कठीण हृदय सोडवायचं आहे, देवाचं वचन वापरा. ते हातोडा आहे, ते तोडणार. किती जोखडा असू दे तोडणार. देवाचं वचन प्रोक्लेम करायला सुरुवात करा, प्रार्थनेमध्ये बोलायला सुरुवात करा. वचन प्रत्येक जोखड तोडणार, वचन प्रत्येक कठीण हृदय तोडणार. वचन हातोडा आहे, वचन वापरायला सुरुवात करा. पुढे काय वचन सांगते इब्री लोकात 4:12. कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधी व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्याचे परीक्षक असे आहे. प्रियानो, देवाचं वचन इथं सांगते इब्री 4:12 मध्ये की देवाचं वचन तलवार आहे, दुधारी तलवार. आज आमच्याकडे दुधारी तलवार आहे काय प्रियानो? बायबल फक्त आमच्याकडे असते, बायबल आम्ही घेतोय, ती वचनं जर आमच्याकडे आहेत, इथं हृदयात आहे. प्रत्येक ठिकाणी आम्ही बायबल घेऊन जाऊ शकत नाही प्रियानो. एखादी परिस्थिती आमच्यावरती येत्या, त्या परिस्थितीमध्ये कुठलं वचन आम्ही वापरायचं आहे. एखादी जर प्रार्थना विनंती आम्हाला दिली आणि प्रार्थना करत असताना वचन जर आम्हाला सांगायचं, बायबल उघडून बघू शकत नाही प्रार्थना सुरू असताना. जर वचनाचं मनन तुम्ही करताय, वचनं तर तुम्ही साठवताय, वचनं जर आम्ही पाठ जर करतोय प्रियानो, कुठल्या परिस्थितीमध्ये कुठलं वचन वापरायचं तुम्हाला समजणार. आणि सैतान घाबरतोय, भीतोय देवाच्या वचनाला. तर वचन सांगते देवाचे वचन दुधारी तलवार आहे. सैतानाचं दोन्ही साईडनं सैतान कुठल्याही पद्धतीने येऊ दे, कुठल्या प्रकारचा आजार येऊ दे, कुठल्याही समस्या येऊ दे, जेव्हा तुम्ही वापरणार सैतान तिथं हारणार. प्रियानो, वचन मनन करायला, वचन हृदयात साठवायला, वचन पाठ करायला सुरुवात करा, पाठ करायला सुरुवात करा, पाठ करायला सुरुवात करा. कुठल्या परिस्थितीमध्ये कुठलं वचन वापरायला सुरुवात करा. नक्कीच तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या मिनिस्ट्रीमध्ये अद्भुत कृत्य झाल्या तुम्ही बघणार. प्रियानो, वचन काय सांगते स्तोत्रसंहिता 119:5 मध्ये. स्तोत्रसंहिता 119:5. तुझे वचन माझ्या पावलाकरता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. तुमच्या जीवनामध्ये परिस्थिती आल्या, मी निर्णय काय घ्यावा, कुठल्या मार्गाने मी जावं, एज्युकेशनच्या बाबतीत असले कुठली साईट मी निवडावी, किंवा मी माझ्या मुलगा एक निवडायचा, मी कुठला मुलगा निवडावा, किंवा मी कुठं काम करावं, कुठं व्यवसाय करावा, किंवा कुठं घर घ्यावं. तुमच्या मनामध्ये तुम्हाला वाटतं की मला कोणतं सहाय्य करायची गरज आहे, मला कोणतं मार्गदर्शन करायची गरज आहे. वचन इथं स्तोत्रसंहिता 119:5 मध्ये सांगते देवाचं वचन मार्गामध्ये दिव्यासारखं आहे, देवाचं वचन मार्गामध्ये प्रकाशासारखं आहे. जिथं जाईल तिथं संगती देवाचं वचन घेऊन जा. कुठं जायचं आहे, काय निर्णय घ्यायचा आहे, कामाला जायचं आहे, व्यवसायाला जायचं आहे, कुठला व्यवहार ठरवायचा जायचा आहे, मुलगी बघायला जायचं आहे, मुलगा बघायचा, काही करायचा, देवाचं वचन संगती घेऊन जावा. अंधारातल्या गोष्टी प्रकाशात येतील प्रियानो, अंधारातल्या गोष्टी प्रकाशात येतील. जे लोक तुम्हाला फसवायला टपलेले आहेत, प्रत्येक गोष्टी वचनाचा उजेड आणि दिवा जेव्हा तुम्ही समोर घेऊन जाताय, प्रत्येक गोष्टी क्लिअर होतील. प्रत्येक जी लोक तुम्हाला फसवणार आहेत, जी लोक तुम्हाला फसवून तुमच्या कामामध्ये, व्यवसायामध्ये, कुटुंबामध्ये तुम्हाला फसवायला टपल्यात, जेव्हा तुम्ही वचन घेऊन जाताय प्रियानो, प्रत्येक गोष्टी क्लिअर होतील, अंधार पळून जाईल आणि प्रकाश येईल. प्रियानो, पुढे वचन काय सांगताय आपण शेवटचं वचन वाचूया. प्रकटीकरण 1 अध्याय 3 वचन. या संदेशाचे शब्द वाचून दाखवून, या संदेशाचे, संदेश म्हणजे देवाचं वचन, या संदेशाचे, हे देवाचे वचन वाचून दाखवणारा, ते ऐकणारे, वचन सांगते ते ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे, हे धन्य, कारण समय जवळ आला आहे. कारण माझ्या प्रियानो, हे काय एवढं वेळ तुम्हाला मी सांगितलं, का देव तुमच्या बरोबर बोलला, कारण समय जवळ आलेला आहे. जे लोक देवाच्या वचनामध्ये चालतात, जे लोक देवाच्या विधीमध्ये चालतात, जे लोक देवाचं वचन घेऊन जातात, ते कधीच पापामध्ये पडणार नाहीत. जेव्हा ख्रिस्त येईल, ख्रिस्ता संगती नक्कीच जातील. माझा विश्वास आहे की देवबाप आज वचन जर तुमच्याशी बोलला आणि कुणाला जर माहिती पाहिजे असेल तर प्रियानो फोन करून बंधू अमित यांना विचारू शकता, मला विचारू शकता की आम्ही देवाचं वचन आणि काय काय शिकवते. स्तोत्रसंहिता 119 तुम्ही वाचा, भरपूर वचनं तुम्हाला त्यातून समजतील, भरपूर गोष्टी तुम्हाला समजतील, प्रकाश तुम्हाला देवबाप देत जाईल. तुम्ही देवाचं वचन पाठ करायला सुरुवात करा. वचन जेव्हा तुम्ही प्रार्थना करताय, तुम्ही त्याच्यामध्ये प्रोक्लेम करा. एखादी गोष्टी तुम्हाला वाचायचे मागायचे तर, कारण वचन आपण वाचल्याप्रमाणे योहान 15 अध्यायामध्ये 7 वचन, जर माझी वचनं तुमच्यामध्ये राहिले तर जे काय तुम्ही मागाल तर तुम्हाला मिळेल. जर वचनं तुमच्यामध्ये जेव्हा तुम्ही वचन प्रोक्लेम करतात, देवाला सांगता की देवा तू सांगितलेस, तू काय सांगितलेस योहान 14:14 मध्ये, माझ्या नावात जे काय मागाल ते करीन. तू काय सांगितलेस मत्ते 21:22 मध्ये, प्रार्थनेमध्ये जे काय मागाल तुम्हाला प्राप्त होईल. तू काय सांगितलेस बापा योहान 14:27 मध्ये, मी तुम्हाला शांती देईन. योहान 14:1 मध्ये तुमचं मन आसवून जे काय तुम्हाला बोलायचं. स्तोत्रसंहिता 120:7 प्रमाणे तू वचन पाठवून हजार मुक्त करणार. जेव्हा तुम्ही प्रार्थनेमध्ये वचन वापरणार प्रियानो, जोखड तोडी जाणार, ज्या गोष्टी पाहिजे आहेत तुम्हाला देवबाप मिळत जाणार. माझा विश्वास आहे देवबाप तुम्हाला नक्कीच आशीर्वाद केला आणि